Praise the Lord, praise the Lord. देवाला धन्यवाद. Thank you, Jesus. Thank you. We are still in the same subject, अजूनही त्याच विषयावर आपण आहोत. and today we will finish it. आज हा विषय मी संपवीन. Money mismanagement, पैशाची गैरहाताळणूक, a hidden destroyer of marriage. एक लपलेली अशी गोष्ट जी विवाहांचा नाश करते. We'll open our Bibles to Mark chapter 3 verse 25. मार्कचा 3रा अध्याय त्यातलं 25वं वचन सगळ्यांनी काढा. सगळ्यांना निवेदन आहे, आतमध्ये बाहेर सगळ्यांनी प्लीज आपल्या जागेवर बसून घ्या आणि देवाच्या शब्दाकडे कान लावा, हृदय पण लावा. मार्क 3:25. A house divided against itself cannot stand. मार्क 3:25 मध्ये लिहिलेलं आहे, जे एखादे घर स्वतः विरुद्ध होऊन आपसात फुटले तर ते घर टिकू शकणार नाही. A house that fights inside itself, घर जे आपसात भांडत आहे it will surely collapse. ते नक्की पडणार आहे. When a family does not work together with money, आणि जेव्हा एखादा परिवार पैशा संबंधीनं एकत्रित होऊन काम करत नाही, the home falls apart. नक्की ते घर पडणारच असतं. It's like a hut made of weak sticks. आणि हे असं आहे की जणू एखादी झोपडी बनवली पण ती अशक्त अशा गवतानं बनवलेली आहे, And a strong wind pulls it down. आणि मग आता मोठा वारा सुटला, वादळ आलं तर ते गवताची झोपडी पडून जाते. You know, money is not bad, पैसा म्हणायला गेलं तर वाईट नाही, but as long as you use it as a tool, it is good. पण तो पैसा एक हत्यार म्हणून वापरलं तर तिथपर्यंत ते चांगलं आहे. Amen? आमेन. But if you don't use it with wisdom, पण तो पैसा जर आपण सुज्ञतेनं हाताळला नाही then it can bring fighting and even sadness at home. तर तोच पैसा आपल्या घरांमध्ये भांडण आणि दुःख आणू शकतो. Money fights are like pulling a rope in two different ways. आणि पैशाची भांडणं म्हणजे एखादी दोरी आपण दोन विरुद्ध दिशांनी खेचल्यासारखा हा प्रकार आहे. And the rope will break आणि मग ती दोरी तुटणारच आहे if you pull it too hard. जर एवढी तुम्ही ती खेचताय जोर लावून, एक या बाजूला खेचतोय दुसरा त्या बाजूला खेचतोय, तर ती दोरी तुटणारच आहे. And so same it is with family. आणि परिवारांमध्ये, फॅमिलीमध्ये असंच आहे. If you fight about money, जर पैशावरून तुम्ही आपल्या घरात भांडायला लागलात, then you will break the family's heart. तर तुम्ही आपल्या परिवाराचं किंवा फॅमिलीचं हृदय तोडणार आहात. But then if you work together पण जर तुम्ही एकत्र मिळून काम केलं and share your plans आणि आपल्या योजना एकमेकांना सांगितल्या and trust each other, आपल्या मनातलं एकमेकांना सांगितलं, एकमेकांवर विश्वास ठेवला, then you will build a strong family, तर मग तुमचा परिवार किंवा फॅमिली बळकट होईल. a strong home. आणि एक घर तुमचं बळकट होईल, स्ट्रॉंग होईल. सगळ्यांना सगळं घरात माहित असेल, लपाछपीचा मामला नसेल. Money should be a helper. पैसा एक मदतगार असला पाहिजे बेटा. Money should not be a destroyer. पैसा मदतीसाठी पाहिजे, पैशानं नाश होता कामा नये. So you should learn to keep the money in its own place. तर तुम्ही लोकांनी पैशाला पैशाची जागा द्यायला शिका. Let it not have more undue power than it is required. आणि पैशाला अवा ते सवा उगीचच काहीतरी महत्व देऊन ठेवू नका. जेवढं महत्व पैशाला दिलं पाहिजे तेवढं दिलेलं ठीक आहे, त्याहून जास्त महत्व पैशाला द्यायची गरज नाही. Keep it under your love, तुमच्या प्रेमाखाली तो पैसा असू दे. not above your agape love. तुमच्या अगापे प्रेमाच्या वर तो पैसा जाऊ देऊ नका. तुमच्या अगापे प्रेमाखाली तो पैसा असू दे. Amen? Amen. Because money is like a river. कारण पैसा एखाद्या नदी सारखा आहे It can bring life to your home, आणि ती नदी तुमच्या जीवनामध्ये एक तर जीवन आणू शकते, or it can bring flood to your home. नाही तर महापूर किंवा जलप्रलय आणू शकते. And you know, when it brings flood, the home falls down. आणि महापूर त्या नदीनं आपल्या आयुष्यात आणवला तर ते घर खालीच पडणार आहे. Many people fight about money. अनेक माणसं पैशांवरून मात्र बरीच भांडणं करतात. Why? का? Because they don't know how to use it the right way. कारण त्यांना माहितीच नाहीये की हा आलेला पैसा सगळा योग्य रीतीनं कसा वापरायचा असतो, त्याचं त्यांना काही ज्ञान नाहीये. They hide money secrets. आणि ते पैशाविषयीनं एकमेकांपासून, नवरा बायको फॅमिली एकमेकांमध्ये पैशाविषयीच्या गोष्टी लपवतात, Or spend too much, किंवा फार जास्त खर्च करून ठेवतात, or argue about who controls the money. किंवा वादिवाद करतात की पैशाचं नियंत्रण कोणावर असणार आहे, Amen? कोण हा पैसा सगळा सांभाळणार, याचा कंट्रोल कोणाच्या हातात ठेवायचा. So when the couple pulls the money, it's like pulling the house आणि and tearing it apart. एखादं जोडपं अशा पद्धतीनं पैशावरून जर चढाओढ करायला लागलं तर ते घर त्यात पडून जातं बेटा. We should be very, very open about money. असं नव्हे, असं नकोय. पैशाविषयीनं अगदी उघडे राहा, तू जास्त कमव नाही तर मी जास्त कमव, फरक काही पडत नाही. You should make that money to serve your marriage. तो पैसा तुमच्या विवाहाची सेवा करणारा असला पाहिजे. It should not be a destroyer of your home. तो पैसा तुमच्या घराचा नाश करणारा नकोय, तो
कमवलेला पैसा तुमच्या घराची सेवा करणारा पाहिजे. Amen. Amen. And so build a home म्हणून घर बांधा, that can handle any money storm. अशी घरं बांधा की जे घर, जो परिवार कुठल्याही पैशामुळे आलेल्या वादळाला अगदी व्यवस्थित हाताळेल. Amen. आमेन. And so we have been dealing with certain points. तर काही मुद्दे आपण आजपर्यंत घेतलेले The आहेत. first point, पहिला मुद्दा, sharing financial details before marriage. आर्थिक तपशील एकमेकांना लग्नाच्या अगोदरच सांगा. Second, 2, love carries the load. प्रेम भार वाहतं, विसरू नको. Third, 3, should there be one wallet or two? एक पाकिट असावं का 2? Fourth, 4, his money, her money, or our mission. त्याचा पैसा, तिचा पैसा की आपली कामगिरी. Fifth, 5, financial transparency in marriage. आर्थिक पारदर्शकता लग्नांमध्ये, नवरा बायकोत लपाछपीचे खेळ नॉट अलाउड. Sixth, 6, financial wisdom for parents. आई बापांसाठी असलेलं पैशाविषयीचं ज्ञान. So we are in which point now? आता आपण कुठल्या मुद्द्यावरती आहोत? Fifth point or पाचवा sixth मुद्दा point? किंवा सहावा मुद्दा. Sixth, I believe. सहावा मुद्दा की आई वडिलांसाठी असलेलं पैशाविषयीचं ज्ञान. So financial wisdom for parents. तर आई वडिलांसाठी आर्थिक ज्ञान. Sixth point, सहावा मुद्दा, learn from the West, apply in the East. पाश्चिमात्य देशांकडनं शिका आणि आपल्या या पूर्वेकडच्या देशांमध्ये वापरा. We are in this point. या मुद्द्यावरती आपला मुक्काम गेल्या रविवारी होता. There are certain things that you can learn from the West. आणि काही गोष्टी आपण फॉरेन कडनं किंवा पाश्चिमात्य देशांकडनं शिकू शकतो, नाही असं नाही. And I shared a few things. आणि त्यातल्याही काही गोष्टी मी तुम्हा लोकांना सांगितल्या. And these are good things. आणि चांगल्या गोष्टी, काय चांगल्या गोष्टी पाश्चिमात्य देशांकडनं शिकायच्या मी थोडंसं तुम्हाला सांगितलं. And so we need to apply these good things here in the East. आणि त्या चांगल्या गोष्टी पाश्चिमात्य देशांकडच्या आपण इथे पूर्वेकडे वापरायच्या. Amen. आमेन. And so I was sharing with you. तुम्हाला मी सांगत होतो, Parents often feel, आई वडिलांना नेहमी असं वाटतं, if I say no to my child will be hurt. मी माझ्या मुलांना नकार दिला आणि नाही म्हटले तर माझ्या मुलांना वाईट वाटेल. But in the West they don't have this kind of thinking. पण फॉरेन कंट्रीज मध्ये, पाश्चिमात्य देशांमध्ये अशा पद्धतीची विचारसरणी नाहीच आहे की मी जर मुलांना नाही म्हटले तर त्यांना वाईट वाटेल. Because real love should learn to say no also at times. कारण खऱ्या प्रेमानं कधी कधी नाही असंही म्हणायला शिकलं पाहिजे. Because कारण at times no is needed कधी कधी नाही म्हणणं गरजेचं असतं. for the betterment of all. कधी कधी नाही म्हणणं सगळ्यांच्या चांगल्यासाठी चांगलं असतं. I told you, मी सांगितलं तुम्हाला, love gives emotionally, प्रेम भावुक होऊन देतं, but wisdom guards. ज्ञान सुरक्षित ठेवतं. So you have to apply both love and wisdom. तुम्ही प्रेम आणि ज्ञान दोन्ही वापरा Keep some savings. आणि काही बचत ठेवा. I'm talking to the parents. मी आई बापांशी बोलत आहे की थोडीशी बचत स्वतःसाठी ठेवा. If you keep your savings, जर तुम्ही बचत ठेवली you will keep your dignity. तर तुमचा मान शाबूत राहील. Because कारण in the old age, म्हातार वयात you don't need to be wandering around asking for money. तुम्ही इकडे तिकडे भटकायची गरज नाहीये. मग या मुलाला पैसा माग, त्या मुलाला पैसा माग. God wants you to live with dignity. देवाची इच्छा आहे की तुम्ही तुमचा मान जपून जगा. So you may love your child, तर तुमचं तुमच्या मुलांवर प्रेम असणारच आहे, वाद नाही. but don't make yourself beg later. पण स्वतःला मात्र नंतरून अशा परिस्थितीत आणू नका की जिथं तुम्हाला मुलांसमोर हात पसरून भिका अक्षरशः मागायला लागतील की अरे बाबा थोडा पैसा दे ना. Amen. आमेन. So don't give all. सगळं त्यांना देऊन मोकळे होऊ नका. You can give most, जास्तीत जास्त हवं ते द्या, but not all. पण सगळं नका देऊ मुलांना. I told you in Proverbs 13:22. नीतिसूत्र 13वा अध्याय 22वा वचन मी It's a तुम्हाला very strong लोकांना, verse. नीतिसूत्र 13:22 अतिशय खंबीर स्ट्रॉंग असं वचन गेल्या वेळेला मी तुम्हाला A सांगितलं good person leaves a gift for their grandchildren. की चांगला व्यक्ती जो आहे तो नातवंडांपर्यंत देणग्या सोडून जातो. Amen. आमेन. So plan wisely. म्हणून सुज्ञतेनं योजना करा, कारण सत्पुरुष आपल्या लेकरांच्या लेकरांना म्हणजे नातवंडांना वतन देऊन जातो. You should be in a position to even give your grandchildren later on. तुमची अवस्था अशी असली पाहिजे की मागाहून तुम्हाला तुमच्या नातवंडांना सुद्धा काहीतरी छोटासा वाटा देता यावा. Help your child learn to stand strong. आणि तुमच्या मुलांना जरा खंबीर स्ट्रॉंग असं उभं राहायला मदत करा. Not lean on you forever. आणि कायमचं त्या मुलांनी तुमचा आधार आणि तुमचा टेका घेऊन जगू नये. Don't carry your big child forever. तुमच्या मोठ्या झालेल्या मुलांना कायमचं काय कडेवर उचलून चालताय. Because your back will snap one day. कारण एके दिवशी तुमची पाठ तुटेल. मग Love does not mean only giving.
प्रेम म्हणजे फक्त देणं नव्हे. Love also means teaching your child. प्रेम म्हणजे तुमच्या मुलांना वेळ आल्यानंतर नाही म्हणून शिकवणं सुद्धा आहे. Amen. Amen. If you give your all, जर तुम्ही तुमचं सर्वस्व मुलांवर लुटून रिकामे झालात you will need to borrow later on. तर मागाहून तुम्हाला तुमच्या मुलांकडनं उधार घ्यावं लागेल. So teach your children to fish, तर तुमच्या मुलांना स्वतःचे मासे स्वतः धरायला शिकवा. not just serving fish every day. आणि फक्त त्यांना रोज मासा जेवणासाठी वाढायचा एवढंच नव्हे. I told you last week, मी सांगितलं गेल्या आठवड्यात a mother should be in a position to bless her children. एखादी आई सुद्धा आपल्या मुलांना आशीर्वाद द्यायच्या अवस्थेत असायला हवी. She should not be begging. एखादी आई आपल्या मुलांकडे पैशाची भीक मागता कामा नये. Help your child, आपल्या मुलांना मदत करा मनाई नाहीये, but teach them to carry their own burdens. पण मुलांना आपापली ओझी स्वतः व्हायला शिकवा की ओझं तुझं आहे तू व्हा. So you can say yes, तुम्ही हो म्हणू शकता, but not every time. पण दरवेळेला मुलांना होकार द्यायची गरज नाही. Save something for yourself. थोडीशी बचत स्वतःसाठी करून ठेवा. Say, I will help you, असं म्हणा मुलांना की मी तुला मदत करीन, but I must also help myself. पण मी माझ्या स्वतःला सुद्धा मदत करायला हवी आहे. तर मी सगळं काही तुला देऊन रिकामं करणार नाहीये. And that is how the West lives. आणि अशा पद्धतीनं फॉरेन कंट्रीज किंवा पाश्चिमात्य देश जगतात. Give with love, प्रेमानं द्या, but पण don't give your last blanket. अगदी शेवटची चादर सुद्धा काढून त्यांनाच देऊन टाकली आणि तुम्ही उघडे झालात असं करू नका. So teach your children to carry a bag, आपल्या मुलांना पिशवी धरायला शिकवा not to ride on your back forever and आणि ever. कायमचं त्या No. मुलांनी तुमच्या पाठीवर बसून चालायचं असं नको की चल मेरे घोडे टिक 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 कितने दिन चल मेरे घोडे टिक Love टिक. feeds today, आज प्रेम खाऊ घालताय, but wisdom will learn to save for tomorrow. ज्ञान तुला उद्यासाठी बचत करायला शिकवेल. हे वाक्य महत्वाचं आहे. आज प्रेम तुला खाऊ घालेल, ज्ञान तुला उद्यासाठी सेव्हिंग करायला शिकवेल. Amen. Amen. Help your child to climb the ladder, मुलांना शिकवा की तुमची शिडी तुम्ही स्वतः चढा, but you don't be the ladder by kneeling down for them to climb forever. पण तुम्ही ती शिडी बनू नका की तुमच्यावरती पाय ठेवून ते वर चढतायत. Amen. आमेन. So saying no sometimes is beneficial. तर कधी कधी मुलांना नाही म्हणणं फायदेकारकच असतं. It's also a way of saying I love you. आणि हे असंच आहे की नाही म्हणून त्या मुलांना तुम्ही असंच म्हणताय की आय लव्ह यू, माझं तुझ्यावरती प्रेम आहे. Amen. घटकावर मुलं रुसली तर रुसली, नंतर येतील बरोबर. Your child needs lessons. तुमच्या मुलांना काही धडे शिकवायची गरज आहे बेटा. Your child does not always need gifts. तुमच्या मुलांना नेहमी गिफ्ट देणग्या द्यायची गरज नाही. Amen. Amen. If you carry their burdens forever, तुमच्या मुलांची ओझी जर तुम्ही कायमची वाहत राहिला, who will carry yours? तुझं ओझं कोण वाहणार आहे? Amen. कोण वाहील मग तुझं ओझं? So the wise parent, तर जे सुज्ञ आणि शहाणे आई बाप असतात they always give help, ते नेहमी मदत देतात, not helplessness. पण असं निसहाय्य करून सोडत नाहीत. Amen. आमेन. So you are a parent. तर तुम्ही आई बाप आहात, पालक. Live with dignity. जरा मानानं जगा. Don't think so you are only a purse. अशी समज करू नका की मी फक्त पाकिट आहे, पर्स आहे, जेव्हा त्यांना लागतं ते येऊन घेतात. So sometimes the children take you not as a parent but as a purse. मग कधी कधी मुलं तुम्हाला आई बाप मानतच नाहीत. मुलांना असं वाटतं हे माझं पाकिट आहे, माझं एटीएम आहे, कधी पण गेलं की पैसे ओकताय. Respect should have its place. असं नव्हे. इज्जतीला आणि मानाला आपली जागा असावी. Dignity should have its place. प्रतिष्ठेला, मानाला, इज्जतीला आपली जागा आई बापाच्या जीवनात असावी. Respect grows when money is handled with care. आणि हा आदर कधी वाढतो जेव्हा आलेला पैसा अगदी काळजीपूर्वक रीतीने हाताळला जातो, तेव्हा तो आदर वाढतो. Emotional love will always make you beg. आणि भावपूर्ण प्रेमानं जर तुम्ही गोष्टी करायला नेहमी गेलात तर त्यातनं तुम्हाला शेवटी भीक मागावी लागेल. Don't sign your house only for a hug. आणि एखाद्या मिठीसाठी घराची सही देऊन मोकळी होऊ नको. I'm saying this because many have come मी हे for बोलतोय prayer to me. मी हे बोलतोय का बोलतोय कारण अनेक लोक माझ्याकडे प्रार्थना करून घ्यायला येतात. Many of these widows, many of these old ladies, old men, they come to me for prayer. अनेक विधवा बायका, म्हाताऱ्या बायका, म्हातारे पुरुष माझ्याकडे प्रार्थना करून घ्यायला येतात. Amen. आम्ही एका मिठीसाठी, पोराच्या आणि पोरीच्या एका मिठीसाठी, अगं घर काय त्यांच्या नावावर लिहायला निघाली. See, love is warm, प्रेम उबदार असतं, but don't burn your blanket to prove it. पण चादर जाळू नको ना सिद्ध करायला की माझं तुमच्यावरचं प्रेम उबदार आहे. त्याच्यासाठी गोधड्या जाळायची गरज नाहीये पुरावा Amen. द्यायला. 7th point. 7. Parental wisdom for parents. आई बाबांसाठी असलेलं पालकत्वाचं ज्ञान. Lessons from the east to teach to the west. आणि पूर्वेकडून काही धडे
आता आपण पाश्चिमात्य देशांना जे शिकवायचे ते ऐका. Amen. आमेन. So those who are in the West can learn something from the East. तर आत्ताला जे पाश्चिमात्य देशांमध्ये फॉरेन कंट्रीज मध्ये आहेत त्यांनी आमच्या पूर्वेकडनं थोडं शिका. So if you are hearing me, you watch us and तुम्ही जर माझं learn. ऐकत असाल, ऑनलाईन जर मला बघत असाल, अमेरिका म्हणा, कॅनडा म्हणा, ऑस्ट्रेलिया म्हणा, कुठूनही, तर शिका रे शिका. पूर्वेकडच्या भारतासारख्या देशाकडनं तुम्ही थोडं शिका. Wisdom lives with the old. ज्ञान वयस्करांसोबत जगतं. Wisdom lives with those who have gone through it and are आणि- successful. आणि जे लोक त्या सगळ्या परिस्थितीतून जाऊन यशस्वी झालेले आहेत त्यांच्या सोबत ज्ञानाचा मुक्काम असतो. Understanding comes with many years. आणि अनेक वर्ष जगल्यामुळे एक समजूतदारपणा माणसात येतो बेटा. That's what Job 12:12 says. इयोब 12:12 मध्ये इयोब आपल्याला असं बोललेला आहे. Amen. आमेन. Now a few points I will give you under this heading. आणि या शीर्षकाखाली काही मुद्दे मी तुम्हा लोकांना आता देणार आहे. 1. 1. Honor your parents. आई बाबांचा मान करा. It's not an optional. आणि हा पर्याय नाहीये, ऑप्शन नाहीये की अनेक ऑप्शन मधून एक ऑप्शन, अनेक पर्यायांमधला एक पर्याय आहे की आई बापाचा मान करा. हे ऑप्शन नाहीये. In the East, पूर्वेकडे parents are not kicked out of the circle when they grow old. पूर्वेकडे आई बापांना वर्तुळातून ते म्हातारे झाल्यानंतर हकलून दिलं जात नाही. This is the golden point and things that we see in the East. आणि which is पूर्वेकडच्या appreciable. देशांमध्ये ही एक सुवर्ण गोष्ट आहे जी आपल्याला पाहायला मिळते की आई बाप म्हातारे झाल्यानंतर त्यांना हकलून देत नाहीत. पूर्वेकडचे देश, भारतासारखे देश, They are always kept surrounded near the warmth, not outside in the cold. आणि नेहमी आई बापांना किंवा म्हाताऱ्या माणसांना परिवाराची ऊब दिली जाते. त्यांना उघड्यावरती बाहेर उघडं ठेवत नाही. They are loved. त्यांना प्रेम दिलं जातं. They are cared. त्यांची काळजी घेतली जाते They are included आणि त्यांना समाविष्ट केलं जातं फॅमिलीमध्ये. and they are respected. आणि त्यांचा आदर सुद्धा केला जातो This is the पूर्वेकडच्या plus देशात. point we see in the East. आणि जमेची बाजू आहे ही, पूर्वेकडच्या देशांमधली जमेची बाजू ही आहे. The foreign countries have to learn from India. आणि फॉरेन At least in this कंट्रीजना, area. पाश्चिमात्य देशांना भारताकडनं हा पॉइंट शिकावा लागेल की म्हाताऱ्या आई बापांना केवळ ते लोक म्हातारे झालेत मग हकलून लावू नका, ते सोबत पाहिजे. Bible says, बायबल म्हणतं, Exodus 20:12, निर्गम 20:12, honor your father and mother. आपल्या आई बापाचा मान कर. So respect is not a fashion, it's a foundation तर आदर of a करणं, family life. तर आदर करणं, आई वडिलांचा आदर करणं म्हणजे एक फॅशन आणि लाईफस्टाईल नाहीये, तर ते एक तत्व आहे, तो आपला पाया आहे, त्या पायावर जगायचं आहे. Because old hands have built your roads, the road that you are walking in today. कारण आज ज्या मार्गांवर तुम्ही जवान पिढी चालताय तो मार्ग त्या म्हाताऱ्या आई वडिलांच्या हातांनी तयार करून दिलेला मार्ग आहे. Today you are boasting on that road you are walking in. आज तुम्ही ज्या मार्गावर चालताय एवढ्या बढाया मारून आणि बँड वाजवून, But who paved the way for you? तो मार्ग तुझ्यासाठी कुणीने तयार केला? The old hands. त्या म्हाताऱ्या हातांनी तयार केला, ज्या हातांना सुरकुत्या पडल्यात आता. So you need to learn to respect them. तर त्यांचा आदर करायला तुम्ही शिकलंच पाहिजे. Second, 2. family is life. परिवार, फॅमिली जीवन आहे. For us, family is a life. आपल्यासाठी परिवार एक जीवन असतं. It's not just a weekend visit. आपल्यासाठी फॅमिली किंवा परिवार म्हणजे आठवड्याच्या अखेरीला सॅटर्डे संडे मी माझ्या आई बापांना भेटायला जातो असा प्रकार नाही. Abroad, बाहेर पाश्चिमात्य देशात even if you want to meet your old parents जर म्हाताऱ्या आई वडिलांना भेटायचं असेल or the parents want to meet you, किंवा म्हाताऱ्या आई वडिलांना जर मुलांना, सुनांना किंवा जावयांना phone you भेटायची up. इच्छा असेल तर पहिला फोन करावा लागतो. and then if you are available, then you will entertain them. आणि मग तुम्ही जर असाल, हजर असाल तर मग ते तुम्हाला भेटायला येऊ शकतात, असं सगळं असतं. But here the parents just barge in any time. इथे आई वडील कधी येऊ शकतात मुलांच्या घरी. Sometimes it is good, sometimes it is not. कधी कधी हे चांगलं आहे, कधी कधी चांगलं नाही सुद्धा. But we are way too open than the West. पण आपण पाश्चिमात्य देशांपेक्षा या गोष्टीत फार उघडे आहोत की माय हाऊस इज ओपन, कम एनी टाइम ममा अँड डॅडा. Amen? Amen. No restrictions. काही तिथे बंदी घातलेली नसते की माझं घर आहे, फोन करून यायचं, फोन करता न करता यायचंच नाही, बुटं घालायचीच नाहीत, माझे सोफे खराब होतात, माझं कार्पेट खराब होतं, आमचंही झालं होतं. Family is not just something you check on Sundays. आणि परिवार म्हणजे फक्त रविवारी फोन करून विचारायची, तपासायची गोष्ट नाहीये. They live near,
ते जवळ राहतात, they eat together, एकत्र जेवतात, they help each other. एकमेकांना मदत करतात. See, दॅट इज फॅमिली. It's not just a plan. आणि एक योजना नसते काही फॅमिली It's, म्हणजे. it's a lifeline. फॅमिली म्हणजे लाईफलाईन आहे, जीवनाची दोरी आहे. And Bible says आणि बायबल in म्हणतं Galatians 6:2, गलती 6 अध्याय 2 वचन, carry one another's burden. एकमेकांची ओझी वाहा असं लिहिलंय ना गलती 6:2 मध्ये. Amen. आमेन. But sometimes people feel, पण मग कधी कधी लोकांना असं वाटतं, if I'm alone, I go fast. जर मी एकटा असेल ना तर मला पटापटा सगळं जाता येतंय. But if you are alone, you will not go far. पण एकटे असाल तर पटपट चाल, पण फार लांबचा पल्ला गाठणार नाहीये. Amen. आमेन. If you want to go far, जर तुम्हाला लांबचा पल्ला गाठायचा असेल, then take your family along. थोडं Take your आपल्या old, family your old parents along. थोडं आपल्या फॅमिलीला सोबत घेऊन चाल, आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना सोबत घेऊन चाल. त्यात काय लाजायचं? Family is not a room. परिवार आणि फॅमिली म्हणजे खोली नाहीये. It's a shelter from the storm. तो वादळापासून असलेला एक आधार आहे बेटा. वादळापासून असलेलं ते आश्रयस्थान आहे. फॅमिलीला काय लाजतो? It's not a room ती काय खोली नाहीये where you just collectively be there and after the storm you go की away. ज्या खोलीमध्ये तुम्ही एकत्र राहता आणि वादळ संपलं की निघून जाता. असं फॅमिली म्हणजे खोली नाहीये गरज point. पडल्यावर वापरायला. तिसरा मुद्दा, Sacrifice is normal. त्याग. फॅमिलीमध्ये त्याग करणं नॉर्मल आहे. In the East, sacrifice is normal. पूर्वेकडच्या देशांमध्ये, आपल्यासारख्या देशांमध्ये त्याग करणं नॉर्मल आहे की आम्ही त्याग करतोच. It's not strange. अर्पण करतो, त्याग करतो. ते काय विचित्र आहे? एकमेकांसाठी, A mother फॅमिलीसाठी. sacrifices everything. एखादी आई पूर्वेकडच्या देशांमध्ये सर्वस्वाचा त्याग करते मुलांसाठी. Everything. सर्वस्वाचा All त्याग the करते. resources. सगळ्या सर्वस्वाचा त्याग एखादी आई मुलांसाठी पूर्वेकडच्या देशांमध्ये करते. And she has nothing left for आणि herself. शेवटी तिच्याकडे काही राहत नाही. But that is a little problem there. पण तिथे थोडासा प्रॉब्लेम सुद्धा आहे. Because when the sons and daughters don't learn to respect their old parents, then they suffer. कारण मुला मुलींनी समजा म्हाताऱ्या आई वडिलांचा आदर केला नाही तर मग असल्या आईला आणि बापाला त्रास व्हायला लागतो. Because Eastern parents give up so much for their children, कारण पूर्वेकडचे आई बाप आपल्या मुला मुलींसाठी इतकं करतात, इतकं so करतात that their children will grow up in life. की मुलं नीट आयुष्यामध्ये वाढावीत, वर यावीत वगैरे वगैरे. They sleep less, आणि झोप स्वतः कमी घेतात so that the children will sleep well. अशासाठी की मुलांना चांगली झोप यावी. They smile less, आणि स्वतः कमी हसतात so that the children will smile more. अशासाठी की मुलं जास्त हसावीत. Amen. Amen. I mean, that's not weakness, that is real love. तो अशक्तपणा नाहीये, ते खरं प्रेम आहे. पूर्वेकडचे आईबाप हा सारा त्याग करतात. Jesus said येशू बोलले in John 15 verse 13, योहानाचा 15वा अध्याय 13व वचन, no one has greater love than this to lay down one's life for a friend. योहानाचा 15वा अध्याय त्यातलं 13व वचन असं सांगत आहे, आपल्या मित्रांकरता आपला जीव द्यावा याच्यापेक्षा प्रीती कुठली मोठी नाही. See, sacrifice for us is not a wound. आपल्यासाठी त्याग करणं म्हणजे जखमा नाहीये. आपल्याला त्याग करायला काही भारी पडत नाही. It's deep love. आपल्यासाठी ते एक गहन प्रेम आहे त्याग करणं. Because we know true love always gives. का आपल्याला माहित आहे की खरं प्रेम नेहमी देतं. त्या प्रेमापायी आपण त्याग करत राहतो. Even when it hurts a little, we give. आणि थोडं जरी आपल्याला त्यातनं इजा होत आहे, जखम होत आहे, तरी सुद्धा आपण देत राहतो. Amen. आमेन. पूर्वेकडच्या देशांमध्ये या काही गोष्टी आहेत पण त्याची अतिशयोक्ती झाली तरी थोडी समस्या होते. Fourth, 4, wisdom is passed down, not just looked up. ज्ञान खाली दिलं जातं, वर पाहिलं जात नाही. Amen. इट्स पास्ड ऑन टू नेक्स्ट जनरेशन. पुढच्या पिढीला ज्ञान पास ऑन केलं जातं, ते वर नव्हे दिलं जातं. In the East, elders teach with stories. आणि पूर्वेकडच्या देशांमध्ये जे वडीलजन असतात, आईबाप असतात, ते गोष्टी सांगून शिकवतात. Even grandparents, आजी आजोबा सुद्धा they are living books for the grandchildren. एक जिवंत पुस्तक असतात आपल्या नातवंडांसाठी. आजी आजोबा पूर्वेकडच्या भारतासारख्या देशात They share everything of their own life story. आणि आपली स्वतःची जीवन कहाणी सगळी सांगतात त्या गोष्टीमध्ये. That even the grandchildren now learn to live. की आता नातवंडांना सुद्धा जगण्याचा मार्ग कळला आणि ते जगू लागले असं होतं. And so for us, grandparents are not burdens. तर आपल्यासाठी आजी आजोबा सुद्धा ओझं नसतात. Amen. आमेन. Because they carry load full of knowledge. त्या आजी आजोबांमध्ये भरपूर ज्ञान असतं And they will share the truth. आणि आजी आजोबा सत्यच सांगतात. Because कारण they are sharing it with their own grandchildren. ते स्वतःच्या नातवंडांना ते सत्य सांगतात. I have seen मी पाहिलंय grandparents love their grandchildren more than their sons and daughters. at आजी times. आजोबांचं आपल्या नातवंडांवरती ना आपल्या स्वतःच्या मुला मुलींपेक्षाही जास्त प्रेम असतं. मी I don't know पाहिलंय. why. मला माहित नाही का नातवंडांवरती आजी आजोबांचा फार जीव असतो. Amen. Amen. And so they get the precious nuggets from their grandparents. मग नातवंडांना आपल्या आजी आजोबांकडनं मोलवान मोती सापडतात ज्ञान म्हणून. So don't chase away your grandparents also. तर आजी आजोबांना सुद्धा फार घरात ना हकलून लावायची गरज नाही.
they are a treasure trove for you. तुमच्यासाठी तो खजिना आहे, खजिना. आमेन. मेरा तो आमेन है भाई. ऑल अलोंग. Bible says in Job 12:12. बायबल म्हणतं योब 12:12 मध्ये. Wisdom lives with the old. ज्ञान वयस्करांसोबत राहतं. Say, children. मुलांनो, ज्ञान. You may be well qualified. तुम्ही असाल शिक्षित, डिग्री घेतलेले. But Bible says. बायबल म्हणतं. Wisdom lives with the old. ज्ञान वयस्कर म्हणजे म्हाताऱ्या लोकांसोबत ज्ञान राहतं रे. It doesn't say wisdom lives with the educated. आणि ज्ञान शिक्षित लोकांबरोबर राहतं असं कुठे लिहिलेलंच नाहीये. But with the old. पण जे वयस्कर आहेत, जे म्हातारे आहेत, त्यांच्या सोबत ज्ञान राहतं. पिकलेले केस आमचा मुकुट आहे. Amen. आमेन. I mean, Google knows facts. म्हणजे गुगलला वास्तविकता ठाऊक आहे. But your grandma knows the truth. तुझ्या आजीला सत्य माहिती आहे. गुगल वास्तविकता देतं, आजी सत्य सांगते. Amen. आमेन. Wrinkles are wisdom. पडलेल्या सुरकुत्या ज्ञान आहेत, ज्ञान. Which is folded in the skin. ज्या पडलेल्या सुरकुत्या तुझ्या त्वचेमध्ये अशा घडी घातल्यासारख्या दिसतात ना, ते ज्ञान आहे. Say, Wi-Fi is smart. वायफाय स्मार्ट असेल, but a house filled with the old is wise. पण वयस्कर लोकांनी भरलेलं घर ज्ञानी आहे. And Bible says बायबल म्हणतं it's wisdom that builds a home. ज्ञान घर बांधतं. बायबल म्हणतं ना. It doesn't say education builds your home. शिक्षण आणि डिग्र्या घर बांधतं. हे कुठं लिहिलंय? दाखव मला बायबल मध्ये. It also says a wise woman builds her own home. सुज्ञ स्त्री स्वतःचे घर बांधते असं लिहिलंय. Amen. Amen. So keep your parents in the circle. तर तुमच्या आई वडिलांना तुमच्या वर्तुळात ठेवा. Don't push them out. आई वडिलांना हकलून लावायची, ढकलून लावायची गरज नाही. Amen. Amen. Don't grow so big that you forget your roots. एवढाही मोठा होऊ नको की स्वतःची मुळं विसरलास. Because it's the roots that are strengthening the tree. कारण फोफावलेली मुळं झाडाला ताकद देत असतात. Let your kids hear grandma's old stories. तुझ्या मुलांना आजीच्या जुन्या गोष्टी ऐकू येऊ देत. Amen. Amen. Not just from your YouTube. आणि फक्त YouTube वरनं काय सारख्या गोष्टी ऐकायच्या आणि एपिसोड बघायचे. Save all the stories for your grandchildren. सगळ्या गोष्टी आपल्या नातवंडांसाठी साठवून ठेवा. Even parents, आई वडील सुद्धा all your wonderful stories, share it with your children. तुमच्या सुंदर सुंदर गोष्टी सगळ्या आपल्या मुलांना सांगा. Even your fallings and your risings. तुम्ही कुठे कुठे पडला, पतन पावला, मग परत पडून परत उठला, परत चालला, आपल्या मुलांना सांगा सगळं. All this you can teach your children. हे सगळं तुम्ही आपल्या मुलांना शिकवू शकता की माहितीये अशाच्या वेळेला माझ्याकडनं चुकलं, मी पडले, मी दडले, पण मी हा धडा शिकून घेतला, मग तसं मी चालायला लागले, मग देवानी मला आशीर्वाद दिला वगैरे वगैरे. Lunch time, eating time is not just eating time, it is talking time also. दुपारी जेवणाची वेळ, रात्री जेवणाची वेळ म्हणजे फक्त जेवायची वेळ नसते बेटा, थोडं एकमेकांशी It is बोलायची वेळ passing असते. down wisdom to your children. थोडंसं ज्ञान मुलांना वाटायची वेळ असते. त्यासाठी फोन पहिले बॅन करो खाते समय. Amen. Because family builds strong hearts. कारण की परिवार खंबीर हृदय बांधतं. Don't trade all this closeness for your comfort. आणि तुला स्वतःला कम्फर्ट पाहिजे, आराम पाहिजे, मग या सगळ्या गोष्टी तू कशाला गहाण ठेवायला निघाला. Honor brings blessings. मानाने आशीर्वाद येतो, आदर दिल्याने. Sacrifice will always water the roots of आदर love. दिल्याने आशीर्वाद येतो, त्याग केल्याने मुळाला पाणी घातलं जातं रे. Say, Father God, म्हणा दे बाप्पा thank you for my parents. माझ्या आई वडिलांसाठी धन्यवाद. बोला Help me to honor them always. मला मदत कर की माझ्या आई वडिलांचा मी नेहमी मान करावा. Even if they don't stay with me, आणि जरी माझे आई वडील माझ्या सोबत राहत नसले help me तरी मला मदत कर, to honor them. मी माझ्या आई वडिलांचा मान करावा. Let my house be full of love. माझं घर प्रेमाने भरलेलं असू दे. Let not my house be full of loneliness. माझं घर एकटेपणाने भरलेलं नकोय. Teach me to मला- treasure their wisdom always. मला नेहमी माझ्या आई वडिलांचं, वयस्कर लोकांचं ज्ञान जे आहे ते खजिन्यासारखं जतन करून ठेवायला शिकव, That I may also pass it down to my children. की मी सुद्धा माझ्या मुलाबाळांना ते ज्ञान पुढे वाटावं. In the name of Jesus I pray. येशूंच्या नावात ही प्रार्थना मी मागतो. बोलो सारे आमेन. Amen and amen. बोलो बोलो आमेन. Say, जोर से बोलो आमेन. थँक यू. in the West, पाश्चिमात्य देशात old parents always live alone. म्हातारे आई वडील नेहमी एकटेच राहतात. Children grow up, मुलं मोठी होतात, they marry, लग्न करतात and they move into their own homes. आणि स्वतःच्या घरात निघून जातात. They come visit at times. आणि कधी कधी आई वडिलांना भेटायला येतात, Sometimes they bring food कधी कधी खायला काहीतरी घेऊन येतात and they give warm hugs आणि मिठ्या मारतात and meet the grandchildren. आणि नातवंडांना मग आजी आजोबा भेटून घेतात. But most of the time, पण जास्तीत जास्त वेळेला the old ones, they only sitting quiet. जे म्हातारे असतात ते असे शांतच बसलेले असतात पाश्चिमात्य देशांमध्ये. So what do? मग ते काय करतात?
They have nothing to do. नाही काय कर, त्यांच्याकडे करायसारखं काही राहिलंच नाही But the आता. beauty is, पण सौंदर्य हे आहे, even if the children neglect them, मुलांनी जरी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं they have saved enough while they were young, and so they live happily. तरी सुद्धा त्या म्हाताऱ्या आईवडिलांनी जवान असताना स्वतःसाठी पुरेसं बचत करून ठेवलेलं असल्यामुळे म्हातार वयात त्यातून काढून ते आपली जीवन जगतात So that they शांती. can care for themselves. अशासाठी की स्वतःची काळजी ते स्वतः घेतील किंवा एकमेकांना सांभाळत नवरा बायको राहतील They pay for their own food, आणि स्वतःचं जेवण, स्वतःची ग्रोसरी स्वतः जाऊन आणणार, for doctors, for helpers. They स्वतःचं pay. डॉक्टरचं बिल भरणार. काही मदत कोणी करायला येत असेल, फारसं तर पाश्चिमात्य देशात मोलकरणी वगैरे नसतात, पण तरी कोणी येत असेल तर त्यांचे पगार हे सगळं स्वतः करतात, Because they don't want to be a burden to anyone. कारण त्यांना कुणासाठी ओझं बनायचं नसतं. Imagine, कल्पना करा, in the West you don't have servants. पाश्चिमात्य देशांमध्ये मोलकरणी वगैरे नसतात, कामं करायला कोणी मिळत नाही. फॉरेन मध्ये, अमेरिकेत म्हणा किंवा युरोपमध्ये म्हणा. Say, Huh? here we have one servant for left hand, one servant for right hand. इथं आपल्याकडे किती मोलकरणी असतात घरामध्ये. डावा हात उचलायला एक, उजवा हात उचलायला एक. Say, मी because we म्हणते can श्वास afford घ्यायलाही here. एखादी ठेवा आता. See, मी म्हणते श्वास घ्यायलाही एखादी ठेवा आता. in our home, आपल्या घरात to wash dishes we have one maid, भांडी धुवायला एक बाई आहे, to wash clothes one maid, भांडी घासायला एक बाई, कपडे to धुवायला एक बाई, clean the home one maid. घराचं साफसफाई करायला एक बाई, Say, हा, and dusting sometimes boy. to press our leg one maid. कधी कधी आपले पाय दाबायला एक बाई. किती बाया झाल्या? घरच्या लोकांपेक्षा बाया जास्त झाल्या बेटा. क्या कर रहा है तू? फॅमिली किधर जा रही तेरी? कौन सी फॅमिली पड रही काम वालों की या तेरी? Say, why all this? कशाला एवढं? Because we can afford here. का? कारण इथे आपल्याला झेपतं, परवडतं, मिळतात बायका कामाला. Abroad you cannot. फॉरेन देशांमध्ये असं नाही मिळत कामाला कोणी. Everything you have to do on your own. सगळं स्वतः करायचं असतं. And yet, तरी these old ladies, old widows learn to live on their own. या म्हातारा बायका, विधवा बायका स्वतःच स्वतः जगायला शिकतात. They do everything on their own. सगळं स्वतःहून करतात, स्वतः एकटे राहतात, स्वतः करतात. And that's why they save some money. आणि म्हणून ते पैसा वाचवून ठेवतात, थोडा साठवून Amen. ठेवतात. कारण त्यांना माहिती असतं पुढचा See, हिशोब असाच आहे. it's not coldness, it is proper planning. आणि याला काही गार पडणं, थंड पडणं, शिथिलता वगैरे म्हणत नाहीत. हे यथायोग्य प्लॅनिंग आहे, योजना आहे. It's not lack of love. आणि याला काही प्रेम कमी पडणं म्हणत नाहीत. It is living an independent life. याला म्हणतात की स्वतंत्र जीवन जगणे. In the East, like India, it's different. भारताकडे, पूर्वेकडच्या देशांमध्ये हिशोब वेगळा आहे. Children stay longer मुलं जास्त राहतात, and parents stay with them. आई बाप त्यांच्या सोबत राहतात Family is close, आणि परिवार एकत्र असतो. like skin to the bones. आणि असं They never एकत्र leave. की बस कातडी हाडांना सोडत नाही, तसे आपल्याकडे सगळे फॅमिलीला धरून असतात. And the old ones give all their savings, आणि म्हातारे आई बाप आपली सगळी बचत मुलांवरती असं ओळून their टाकल्यासारखं land, their gold, सगळं their सगळं Mangalsutra, सगळं everything. सगळं सोनं चांदी मंगळसूत्र सगळं पोरांवरती देऊन टाकतात. Only to help their young ones to rise. मुलांना वर यायला सगळी मदत And the करून. young ones are hardly rising. आणि मुलं वर येईच नाच, मुलांचा उत्कर्ष होईच नाच. आणि आई बाप झाले रिकामे त्यांना वर आणता आणता. Yes, it's very beautiful सुंदर आहे, नाही असं नाही. because it's not just money, it's love and sacrifice. केवळ पैसा नाही, त्याच्यामध्ये प्रेम आणि त्यागही दिसून येतं. But sometimes कधी कधी मात्र the old ones give too much. म्हातारे आई बाप खूपच देऊन टाकतात. Then they grow old मग ते म्हातारे होतात, and they have nothing left. त्यांच्याकडे काहीच उरत नाही. So they have to ask for food, for medicines. मग जेवणासाठी भिका मागा, औषधांसाठी भिका मागा. अरे दे ना, अरे दे ना, अरे दे ना. So sometimes the son gives, sometimes he forgets. आता मुलाचं मुलाच्या मनावर आहे. मग कधी मनात आलं तर देणार, नाही आलं तर नाही देणार. And if he's married, then he leans more towards his wife. आणि लग्न झालेलं असेल तर तो मग आपल्या बायकोचं जास्त ऐकणार. Before his marriage, he was giving 500, now he gives 200. लग्न अगोदर 500 रुपये तरी द्यायचा. लग्न झाल्यानंतर पोरगा 200 रुपये सुद्धा हातावर टिकवत नाही. And then when he has one son, two sons, then he starts giving 100 आणि only. मग पोराला पोरं झाली की तो 100च रुपये देतो. आता 100 जेवू, औषध खाऊ का काय काय करू, असं होतं ते. See, love is good, बघा, शिका, प्रेम चांगलंय but मनाई नाही. love with wisdom is much better. पण जरा ज्ञान वापरून प्रेम करा, ते अजून चांगलं आहे. Amen. बँका रिकाम्या करून सगळं त्यांच्यावरती ओवाळून नको. A parent who keeps a little for self keeps dignity also. जे आई बाप स्वतःसाठी थोडी बचत करून ठेवतात, उसमें अपनी इज्जत कायम रहती. See, बेटा, तुम लोग सब खाली करके छोड़ देते, help your फिर ना children. इज्जत मिलती ना खाना. तो मुलांना मदत करा, But don't become helpless. पण असे निसहाय लाचार झाल्यासारखे म्हातार वयात जगायला नको. Give with a heart, हृदयाने द्या, but not with closed eyes. पण डोळे बंद करून देत राहू नका. Amen. आमेन. So say yes.
हो म्हणा. Whether it's in the east or in the west, मग आता पूर्वेकडचा देश असो नाही तर फॉरेन देश असो, हो म्हणा. the best way is this. उत्तम मार्ग हा आहे, Love your children, मुलांवर प्रेम करा teach them to love you back, आणि त्या मुलांना शिकवा की तुम्ही पण परतफेडीत आमच्यावर प्रेम करा बरं का. not just with hugs, आणि फक्त विठ्या मारून नाही, but with respect. इन ऍक्शन, आदर देऊन. Keep a little for yourself, थोडंसं स्वतःसाठी बचत करून ठेवायचं, not out of fear, भीतीनं घाबरून नाही not out of emotions, किंवा भावुक होऊन नाही, but out of wisdom. पण ज्ञान वापरून. Because Bible says कारण बायबल म्हणतं in Proverbs 21 verse 20, नीतिसूत्र 21वा अध्याय आणि त्यातलं 20वा वचन. the wise store up good things for the future. नीतिसूत्र 21वा अध्याय आणि त्यातलं 20वा वचन आपल्याला असं सांगत आहे, मौल्यवान निधी व तेल ही सुज्ञाच्या वस्तीत असतात, मूर्ख मनुष्य सगळं खर्चून मोकळा होतो. मूर्ख मनुष्य सगळं खर्चून मोकळा होतो. कुणावर ते लिहिलेलं नाही तर ते पोरांवर सुद्धा तुम्ही खर्चून कदाचित मोकळे होऊ शकता. तर बी केअरफुल. 8th point. 8. East, west and wisdom. पाश्चिमात्य देश आणि पूर्वेकडचे देश. What to आणि keep ज्ञान. and what to leave. काय ठेवायचं, काय सोडायचं. Matthew 10:16. मत्थय 10:16. Jesus said, येशू बोलले, be wise like snakes and gentle like doves. मत्थय 10:16, सापांसारखे चतुर रहा, कबुतरांसारखे साळसूद रहा. Now, not everything in the east is perfect. आता पूर्वेकडचं भारतासारख्या देशांमधलं सगळंच परिपूर्ण आहे असं मी म्हणत नाही. Not all west is wrong. आणि पाश्चिमात्य देश सगळेच सरसकट चुकीचे आहेत असंही मी म्हणत नाही. Wisdom says, ज्ञान म्हणतं, take what builds ज्यातनं आपण बांधले जातो ते घे and leave what breaks. आणि ज्यातनं सगळं तुटतंय ते सोड. Now, what to learn from the west? आता पाश्चिमात्य देशातनं काय शिकायचं. First, 1. financial independence for children. मुलांसाठी आर्थिक स्वतंत्रता. Teach your kids मुलांना शिकवा to earn early. की लवकर लवकरचं कामाला नोकरीला लाग. Whatever little bit they can do, even in their vacation, will help them. आणि मग जे काही थोडंफार त्यांच्या सुट्ट्यांमध्ये सुद्धा जर त्यांनी नोकरी धरली तर चालतंय 18च्या पुढे. Let them know the importance and value of money. त्यांना महत्व कळू दे पैशाचं. Let them carry their own bags. आणि त्यांना स्वतःच्या पिशव्या जरा स्वतः उचलायला लागू देत. Paul said पॉल म्हणाला in 2 Thessalonians 3 verse 10, 2 थेसलनी 3:10, if you don't work, you don't eat. तुम्ही जर काम करत नसाल तर खायचं नाही लिहिलंय. Say, नोकरी केली नाही तर खायचं नाही लिहिलंय. don't raise children who wait. जी मुलं वाटच पाहत राहतात अशी मुलं मोठी नका करू की अब करेगा फिर करेगा अब करेगा, अरे कभी करेगा. Raise the ones who work. अशी मुलं मोठी करा की जी वयात आली की कामाला लागली. Second point, दुसरा मुद्दा, retirement planning. निवृत्तीची जरा योजना करा की रिटायरमेंट नंतर काय प्लॅनिंग आहे. Save for your old age. स्वतःच्या वृद्धापकाळासाठी थोडी बचत करा. Don't wait for children to save for you. आणि मुलांनी तुमच्यासाठी बचत करायची वाट पाहू नका. Don't wait for your children to save you. मुलांनी तुमच्यासाठी काहीतरी बचत करून ठेवावी अशी वाट बघू नका. तुमचं तुम्ही स्वतःसाठी, नवरा बायकोसाठी म्हातारे झाल्यानंतर जगाला साठवून ठेवा. That's what Proverbs 21:20 said. नीतिसूत्र 21:20 मध्ये लिहिलंय तेच. The आता wise save वाचलं food आपण and oil. की जे सुज्ञ आहेत ते अन्न आणि तेल साठवून ठेवतात. So plan today आज योजना करा so you don't have to beg tomorrow. म्हणजे उद्या तुम्हाला भीक मागायची वेळ येणार नाही. Third, 3. financial openness in marriage. विवाहांमध्ये आर्थिक उघडेपणा पाहिजे, पारदर्शकता. No secret coins. लपाछपी नको, रहस्यमय गुपित अशी नाणी नको. Talk, plan, share everything. बोला, योजना करा, सगळं एकमेकांना खरं खरं सांगा. You know, love always walks in the light, not in the dark. तुम्हाला माहितीये ना, प्रेम नेहमी प्रकाशात चालतं, अंधारात नाही. Fourth point, 4. dignity for parents. आई वडिलांसाठी मान आणि आदर ठेवा. Help your kids, आपल्या मुलांना मदत करा, but keep your strength intact. पण तुमची शक्ती सुद्धा जरा जपून ठेवा. Don't give all and become very weak. सगळं देऊन अशक्त पडू नका. Parents should bless, parents should not beg. आई वडिलांनी आशीर्वाद द्यायचा, भीक नाही मागायची. Give with love, प्रेमानं द्या, but also with wisdom. पण ज्ञानानंही द्या. Fifth, 5. saving before spending. खर्च करण्या अगोदर बचत करा. Budgeting is not a jail. बजेट म्हणजे काही तुरुंग नाहीये. It's a shield. बजेट म्हणजे एक ढाल आहे. Amen. आमेन. Don't just spend all that you earn. जे काही कमवता ते सगळं खर्चून टाकायची गरज नाही. Don't spend before you earn. आणि कमवण्या अगोदर तर खर्चूच नका. नाही क्रेडिट कार्ड मिल गया तो मैं मारते गया उभरने वाला भी तू ही है ना कभी. Spend after you earn. आणि कमवल्यानंतर खर्च करा.
Amen. आमेन. दोनच before. आमेन. दोही आमेन आ गया. कमवल्यानंतर खर्च करा म्हणालो मी. Save first. पहिली बचत करा, Then spend, मग खर्चा. not from the saving but from the overflow. बचत केलंय त्यातनं खर्चायचं नाही, तर जे उरलंय त्यातनं खर्चा. Amen. आमेन. नाही उरलंच नाही मग खर्चू नको. Don't spend today and cry tomorrow. आज खर्चायचं आणि उद्या रडायचं, हे हिशोबच चुकलेले आहेत. Yes. नाही मला एवढी प्रबळ इच्छा झाली की तो शालू घ्यावा. शालू खाणार आहात का? 6th point. हा शालू घालायला असतो, खायला नाही. 6वा मुद्दा, Teach financial literacy. आर्थिक शिक्षण थोडं द्या. Kids should learn how money works. मुलांनी शिकावं की पैसा कसं काम करतो. Let them understand मुलांना कळू दे. loans and taxes and savings and all that. कर्ज किंवा लोन आपण जे घेतो किंवा टॅक्स भरायला लागतात, कर भरायला लागतात, बचत करावी लागते, सगळं शिकू दे त्यांना. Let your children know how much you earn also. तुमच्या मुलांना कळू दे तुम्ही किती कमवता, तुमचा Then they will पगार also किती. know how much they can spend. म्हणजे तुमच्या मुलांना समजेल की आपण किती खर्चलं Many पाहिजे. times the parents say, I am very rich, your अनेक- father is very rich. अनेक वेळेला आई बाप मात्र मुलांसमोर एवढंच बोलतात, आय एम व्हेरी रिच, मी फार धनवान आहे, तुझ्या बापाकडे खूप आहे. And so the children want to spend lots then. मग मुलांच्या मनात असं येतं की आपल्या डॅडीकडे खूप आहे, खर्चा, रोज खर्चा, आपल्या डॅडीकडे Tell खूप them आहे, the खर्चा. facts. नाही, त्यांना वास्तविकता सांगा. Proverbs 27:23. नीतिसूत्र 27:23. Know the state of your flocks. तुमच्या कळपाची अवस्था थोडी जाणा. Amen. 27:23 नीतिसूत्र. Some people don't want to know the state of their flocks. काही लोकांना आपल्या कळपाची अवस्था जाणून घ्यायची इच्छाच नसते. Amen. आमेन. असं नाही करायचं. आपला कळप, आपली फॅमिली काय अवस्था आहे जरा ते बघा ना आपल्या Money family. grows not by prayer alone. आणि पैसा फक्त प्रार्थना केल्याने वाढत नाही बरं का. नाही, जस्ट टू इन्फॉर्म यू इन केस. Money, पैसा फक्त प्रार्थना केल्याने वाढत नाही. hard work, मेहनत करायला लागते बेटा. faithfulness, विश्वासूपणा, इमानदारी Tithing. लागते, दशांश द्यायला लागतो working money with wisdom. आणि तो पैसा ज्ञानाने वापरायला लागतो. Amen. आमेन. 7th point. 7. Early work builds character. लवकरचं कामाधंद्याला लागलं ना तर त्यातनं आपले स्वभाव आणि चारित्र्य पण सुधारतं. Let children work small jobs. आणि मुलांना छोटी छोटी कामं करू दे, छोटे छोटे जॉब धरू देत ना. Earn their own. आणि त्यांना स्वतःला कमवू दे की. Amen. सवय लागू दे त्यांना ती. This will build confidence in आणि them. त्याच्यातून त्यांचा विश्वास वाढेल. Sometimes कधी कधी I love when small children say, Daddy, this Mal- is what I earned and this is what I want to even bless you with. कधी कधी मला आवडतं जेव्हा लहान मुलं येऊन आपल्या वडिलांना म्हणतात की डॅडी मी एवढं कमवलं आणि यातनं थोडं मला तुम्हाला द्यायचंय, घ्या. Amen. आमेन. Let them first earn the stone before you start giving them free gold. आणि त्या मुलांना पहिलं दगड कमवायला शिकू दे. तुम्ही सगळं सोनं वाटून टाकलं त्या मुलांना अगोदर तर कसं होईल. Amen. आमेन. Once they know the importance of a stone, they will know the importance of gold. आणि एकदा त्या मुलांना दगडाची किंमत कळली की सोन्याची कळणारच आहे, कारण सोनं Oh, but लाखावर how आलंय. can I make my small kid to work? नाही नाही, पण आपल्या लहान मुलांना असं कसं कामाला Work लावायचं. is not punishment. अरे काम म्हणजे शिक्षा नाहीये. It's a preparing time, काम म्हणजे पूर्वतयारीची a वेळ आहे. preparation time. नोकरी धंदा जॉब काम म्हणजे पूर्वतयारीची वेळ आहे. Amen. आमेन. Now, what to avoid from the West? आता पाश्चिमात्य देशांकडचं काय घ्यायला नकोय, काय टाळायचं ते घ्या. First, एक, extreme individualism. खूपच स्वतंत्र राहतात हो पाश्चिमात्य देशातली माणसं. एवढं स्वतंत्र राहायची गरज नाही. That even the small child, when the child is not even 1 year old, is asked to sleep in another room. की लहान लेकरू 1 वर्षाचंही जेमतेम झालेलं नाहीये, जसं जन्माला येतं तसं त्याला वेगळ्या खोलीत झोपायला सांगतात. Say, that is the time when they need the parents. असं नाही, त्या बाळाला नुकतं ते बाळ जन्माला आलंय तेव्हा त्याला आई बापाची गरज असते, तेव्हा काय त्याला वेगळ्या खोलीत झोपायला That's why लावायचं. they hold on to their teddy bears. आणि म्हणून ते टेडी बेअरला धरून धरून झोपतात पोरं बिचारी. That is a sign showing that they need parents. ते लक्षण हेच सांगतं की त्यांना आई वडिलांची गरज आहे. ते एवढंच बाळ आता जन्माला आलंय, त्याला इंडिपेंडंट खोली तिथे आणि परत कॅमेरे लावून त्या कॅमेऱ्यात टीव्हीत बघतात झोपलंय ना नीट. अरे स्वतः जाऊन बघा की जरा मग. But sometimes it is better because we Indians, we are used to living in one हो room, ना. 10 of us. पण कधी कधी ठीकही आहे, कारण आपल्या भारतीय लोकांना एका खोलीत 10 माणसांना जगायची सवय पण आहे. म्हणजे ऐसे एकदम ही इम्बॅलन्स ही है, सारा ही इम्बॅलन्स. उधर बहुत ही कर रहे, इधर कुछ नहीं कर रहे. उधर कुछ ज्यादा ही कर रहे, इधर बहुत ही कम कर Though रहे. they sleep all in one room, yet our population is the most. आणि एका खोली एवढी अशी डांबल्यासारखी फॅमिली राहते तरी लोकसंख्या कमी होईना. बोला, हा उलगडा मला कधीच झाला नाही. एका खोलीत 10-10ची फॅमिली राहते तरी लोकसंख्या वाढती. ती कशी?
Freedom without family becomes loneliness. आणि परिवाराशिवायची स्वतंत्रता म्हणजे एकटेपण असतं बेटा. Amen. आमेन. Don't forget your parents in the name of progress. तुम्ही ना नाही मी प्रगती करत आहे, माझी प्रोग्रेस होत आहे, त्या प्रगतीच्या नावाखाली आई बापाला विसरू नको. Amen. Amen. Because honor your father and your mother. कारण तुमच्या आई वडिलांचा मान कर वचन आहे. Ephesians 6:2. इफिस करा 6:2. Don't walk so far ahead that you leave your roots behind. एवढं पुढे चालत निघून जाऊ नका की तुमची मुळं तुम्ही मागेच विसरलात. And then what happens? मग काय होतं? The tree collapses without the roots. झाड कोसळतं. मुळं धड नाहीयेत ना, मग झाड कोसळतं. Second point. 2. Debt lifestyle. कर्जाची जीवनशैली. Don't live on loans. कर्जांवर जगू नका. कर्ज सारखं कर्ज. I can say one thing. मी एक गोष्टच म्हणू शकतो. My father never lived in debts. माझे वडील कधी कर्जबाजारी नव्हते. Never. कधीच नाही. माझ्या वडिलांनी कधी कर्ज केलंच नाही. Never took any money from anybody. कधी कोणाकडून माझ्या वडिलांनी उधार पैसा घेतला नाही. He had wisdom. ज्ञान होतं माझ्या वडिलांना. At least in the area of finance. कमीत कमी पैशाच्या बाबतीत माझे वडील फार ज्ञानी होते. And praise God, that is running in my blood. देवाला धन्यवाद, ते माझ्या रक्तात वाहतंय. Amen. वाहतंय. Don't live on loans. तुम्ही नुसती कर्ज घेऊन त्या कर्जांवर जगू नका. ती फेडायला पण लागतात ना राजा. Borrow only what you can pay. जे तुला परत फेडता येणार आहे तेवढंच उधार घे. जास्तीचं घ्यायची गरज नाही. Amen. आमेन. Because Bible says कारण बायबल म्हणतं in Proverbs 22 verse 7, नीतिसूत्र 22 त्यातलं 7वं वचन. the borrower is a slave to the lender. नीतिसूत्र 22वा अध्याय 7वं वचन. उसने घेणारा उसने देणाऱ्यांचा सेवक आहे. Say, उसने घेणारा ज्याने उसने दिलाय त्याचा सेवक बनून जातो. so debt is a slow thief. तर कर्ज लोन एक हळूहळू घुसणारा चोर आहे. चोर. It robs your sleep, it robs your peace. आणि हे लोन हे कर्ज होता होता तुझी झोप उडवून टाकतं, तुझी शांती उडवून टाकतं. If you are satisfied with the house you live in, ज्या कुठल्या घरामध्ये तुम्ही राहताय त्या घरात जर तुम्हाला समाधान आहे don't buy a bigger house तर त्याच्यापेक्षा मोठं घर घ्यायची काही गरज नाहीये. just because somebody else has it. एखाद्या दुसऱ्या माणसाने मोठं घर घेतलं म्हणून मी घ्यायचं असं नसतं ते. Are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतो? You want जेवढं झेपेल peace, you तेवढं want करा. sleep. आपल्याला शांती आणि झोप पाहिजे ना. We don't want to live with a big loan. आपल्याला मोठी on our मोठी head. कर्ज करून अशांतीनं राहायचं नाहीये. Most people get sleepless nights because of the amount they had taken as loan. जास्तीत जास्त लोकांना रात्रीची झोप काय येत नाही कारण की त्यांनी जे कर्ज भलं मोठं घेऊन ठेवलेलं आहे ते कसं फेडायचं या विचारात त्यांना रात्रीच्या झोपा येत नाहीत. And to repay that loan, they take another new loan. आणि ते लोन परतफेड करायला मग अजून एक लोन, मग अजून एक लोन, Then third loan मग to अजून repay the तिसरं लोन, second चौथं one. लोन, And पहिलं then the घेतलं. first one. मग पहिलं फेडायला दुसरं लोन, दुसरं फेडायला तिसरं लोन. असं लोनच लोन, कर्जच कर्ज, कर्ज बाजारी. Third point. 3. Materialism over relationship. नात्यांपेक्षा भौतिक गोष्टींना जास्त महत्व नको. Don't run after shiny things चमकणाऱ्या गोष्टींमागे एवढं धावू नका. and lose the warm hearts in the bargain. आणि त्याच्याऐवजी सगळी उबदार हृदय गमवू नका की एवढं ते सगळं चमकत होतं त्याच्या मागे मी लागलो आणि माझी फॅमिलीच गेली असं नको. What is the use of having a big house without anybody? काय फायदा एवढा मोठा महाल आणि एवढं मोठं घर तुझं आहे आणि त्याच्यात कोणीच नाहीये. Love people. लोकांवर प्रेम कर. You may use things but love people. गोष्टी वापर पण लोकांवर प्रेम कर. लोक वापरू नको. देयर इज अ बिग पॉइंट हियर. लोकांना वापरू नको, लोकांवर प्रेम कर, गोष्टी वापर. See, Jesus said in Luke 12:15. येशू म्हणाले 12:15 लूक 12:15 Life is not made of stuff. गोष्टी म्हणजे जीवन म्हणजे आपल्याकडे किती गोष्टी आहेत त्यावर आधारित जीवन नसतं. See, you can buy many things with money, पैशानं तुम्ही बरंच काही विकत घेऊ शकता मनाई नाही, but not relationship. पण नाती नाही ना विकत मिळत. You can buy a bed, but you cannot buy sleep. गादी मिळते विकत, झोप कुठे मिळते? कुठल्या बाजारात झोप विकतात? हा, गादी विकतात, झोप नाही विकत मिळत काही. What is the use of having an empty heart with a big house? काय फायदा हृदय रिकामं आणि घर मोठं. Fourth point. 4. Neglect of spiritual foundation. आध्यात्मिक पायाकडे दुर्लक्ष. Don't follow your feelings. तुमच्या भावनांमागे चालू नका. Follow God's truth. देवाच्या सत्यामागे चाला की देव काय Attend the म्हणतो. church. आणि चर्चला जा. Pray every day. रोज प्रार्थना करा. Read the Bible. बायबल रोज वाचा. These are your true roots. आणि हे तुझं खरं मूळ आहे. आमेन. Even if your family separates from you, these should be your stronger roots. जरी तुझी फॅमिली तुझ्यापासून वेगळी झाली तरी सुद्धा तुझा खंबीर पाया आणि मूळ हेच पाहिजे. The church people, चर्चचे लोक, the believers, बिलीवर लोक,
Take them close to you. त्यांना जवळ घे, Your life will be made. तुझं जीवन बनेल. Amen. आमेन. Don't copy the world. जगाची नकल नको करू, नाही जगात असंच करता, आपण करायची गरज नाही. Do not be conformed to the world. या जगाशी Paul said. समोर होऊ नका, पॉल बोललेला आहे. Amen. जगाशी काय एकरूप व्हायला चाललात? In Romans 12:2 he said, रोम करात 12:2 मध्ये पॉल बोललाय. आणि पार कधी बोलून गेलाय पॉल हे? don't copy the world, he said. जगाची नक्कल करू नका. Let God change your heart. देवाला तुझं हृदय बदलू दे. See what God wants. हे बघ की देवाला काय हवंय. See, let not culture become your Bible. कल्चर, संस्कृती, परंपरा ते तुझं बायबल बनता काम. हमारे में ऐसा करते, त्याला बायबल बनवू नको. Otherwise you will lose your destiny. नाहीतर तुझ्या आयुष्याची दिशा कुठेतरी You चुकायची will lose बेटा. your way. आणि तुझा मार्ग कुठेतरी चुकायचा. कशाला? No matter how much I am blessed आज financially in every aspect. आज किती जरी आर्थिक रीतीनं किंवा प्रत्येक भागात मी आशीर्वादित असलो, These things I never forget. या गोष्टी ज्या बेसिक आहेत त्या मी कधी विसरत Because नाही. these are my roots. कारण हे माझं मूळ आहे. Bible reading is my root. बायबल वाचणं माझं मूळ आहे. Prayer is my root. प्रार्थना माझं मूळ आहे. हा माझा Having the श्वास आहे. presence of God is my root. देवाचा सहवास ठेवणं माझं मूळ आहे. Seeking His face every day is त्याला my रोज root. प्रार्थना करणं माझं मूळ आहे. Coming to church is my root. चर्चला येणं माझं मूळ आहे. Having fellowship with you is my root. तुमच्याशी सहभागिता साधणं माझं मूळ आहे. हे सगळं बाजूला ठेवून बाकीचं करत बसण्यात काय मजा आहे? Amen. इंसान है इस दुनिया की, See, हर एक चीज कमाई और अपनी जान गमाई, उसको क्या मिला? अविनाश होळकरांचं गाणं आहे. the cross does not go out of fashion. वधस्तंभ कधी आउट ऑफ फॅशन होत नाही की ये फॅशन अभी पुरानी हो गई. नाही, My वधस्तंभाची cross फॅशन will कधी never जुनी go होत out of fashion. नाही. वधस्तंभाची फॅशन कधी जुनी होत नसते. वधस्तंभ इज स्टील मॉडर्न. क्रॉस अजूनही तेवढाच मॉडर्न आहे. Amen. Amen. It's still effective. अजूनही प्रभावशाली आहे. It still speaks. प्रत्येक पिढीत बोलणार आहे. It's the cross that will take you to heaven. वधस्तंभ तुला स्वर्गात नेते. Hold नेईल. it tight to your chest. तो वधस्तंभ छातीला कवटाळून ठेव. Yes, hold your children close. मुलांना जवळ ठेव. नाही But नाही, hold the cross close to you. वधस्तंभ त्याहूनही जास्त जवळ ठेव. Amen. आमेन. वधस्तंभ आमचे भूषण म्हणा. मुलं भूषण नाही Say. असतील, पण वधस्तंभ पहिलं भूषण म्हणा. Don't push your children out too early. मुलांना फार लवकर सुद्धा बाहेर ढकलून लावू नका. Let emotional roots grow before they go out. भाऊक मूळ जरा धरू दे झाडाला, मुलं बाहेर पडण्या अगोदर. Like the mother of Moses. जसं मोशेची आई She had the first 5 years. पहिली 5 वर्ष तिने ठेवली She developed a very strong relationship with Moses. आणि त्या पहिल्या 5 वर्षांमध्ये तिने मोशेशी फार घनिष्ठ असं नातं बांधलं That when he left her, की जेव्हा मोशे मग तिला सोडून गेला, the roots did not. ते मूळ नाही सोडून गेलं, कारण ते मूळ पहिल्या 5 वर्षात इतकं सुंदर धरलं. Amen. Amen. Jesus said येशू बोलले in Matthew 19:14, मत्थय 19वा अध्याय आणि त्यातलं 14वं वचन, let the children come to me. मुलांनी माझकडे यावे, त्यांना येऊ द्या. Amen. मुलांना माझ्याकडे येऊ द्या. You know, some parents, they show their love only in public. काही आई बाप ना फक्त लोकांच्या जमावासमोर आपलं प्रेम मुलांना दाखवतात And at home they don't show love. आणि घरी अजिबात मुलांवर प्रेम करत नाही. त्यांना मुलं फक्त मिरवायला हवी असतात की मुझे 2 बच्चे हुए, मुझे 4 हुए. Their Facebook they will put, फेसबुकवर टाकणार. but at home the picture is different. आणि घरी मात्र चित्र वेगळंच असतं. फेसबुकवर टाकायची घाई. Amen. Give wings after the roots are strong. मुळं स्ट्रॉंग झाली ना की मग त्यांना पंख द्या आणि म्हणा उड आता. Amen. Amen. 9th point. 9. Help with wisdom, not just emotion. ज्ञानाने मदत करा, भावुक होऊन नाही. Walk together. एकत्र चाला. Parents walk together. आई वडिलांनी एकत्र चाला. And whatever you want to give to your children or to anybody, give together. आणि जे काही तुम्हाला तुमच्या मुला मुलींना किंवा कुणालाही द्यायचं असेल ते आज नवरा बायको एकत्र द्या. Amen. आमेन. That's असं very नको की important. तुम्ही वेगळं देऊन टाकलं आणि चर्च मध्ये आल्यावर बायकोला कळलं की हल्ली ते इस्टेटेड यांच्या नावावर गेली. असं नको. Amen. आमेन. You just write the house on somebody else's name कोणाच्या तरी नावावरती घर करून टाकलं, and the wife doesn't know it. बायकोला पत्ताही नाही, आणि कोणतरी येऊन मग सांगतं. आपल्याकडे सांगणारे खूप असतात आणि कळतच मग ते शेवटी की अच्छा See, तसं तर माझं व्हायला हवं होतं, ह्यांचं झालं. first point. 1. Give in unity, not in secret.
ऐक्यानं द्या. तेच मी म्हणतोय की ऐक्यानं, एकीनं द्या, एकत्र मिळून द्या, गुप्तपणे देऊ नका. In marriage, giving money is not just being kind. लग्नामध्ये असं पैसा देणं म्हणजे केवळ दयाळू राहणं नाही. नाही मी दिलं ना, प्रेमाने दिलं. प्रेमाने okay, but it's very important that there is teamwork even in that loving giving. प्रेमानं दिलंय, आपण सांगून प्रेमाने द्या. काय फरक पडतो तुम्हाला? Amen. घरी सांगून मग प्रेमाने द्या. हो, Don't give to your family or your in-laws in secret. आणि असं गुप्तपणे तुमच्या फॅमिलीला, नाही मला माहेरी द्यायचं होतं म्हणून देऊन टाकलं, सासरी द्यायचं होतं देऊन टाक, असं गुप्तपणे नको. Don't hide it from your spouse. लपवायचं नाही. नवरा बायकोनी आपसात काहीही लपवायचं नाही आणि अंडरलँड दॅट काहीही 1000 वेळेला. Talk first, पहिलं बोला, pray together, बोला, प्रार्थना करा and decide as one. आणि मग एकत्र ऍज अ टीम एक निर्णय घ्या. Amen. आमेन. 2 voices but 1 wallet. 2 आवाज 1 पाकिट पाहिजे. Amen. दोघांचे 2 आवाज पण पर्स एकच आहे. Because what you hide can divide. कारण जे तुम्ही लपवाल त्यातनं विभाजन होऊ शकतं बरं का. पुढे ते भारी पडेल, मग फॅमिली तुटेल त्याच्यात. Because secrets will never protect love. कारण गुप्त गोष्टी प्रेमाला कधी सुरक्षित ठेवत नाहीत. गुप्त गोष्टींमध्ये प्रेम बिम सगळं उडून जातं मग, They only poison it. आणि ते सगळं विष होऊन जातं. विष. Second point. 2. Your first duty is your own household. पहिलं कर्तव्य तुझं तुझ्या घरासाठी आहे. If you are married, जर तुझं लग्न झालंय that is your first house. तर ते तुझं पहिलं घर आहे. पहिलं. Are you getting me? कळतंय का? आणि पहिल्या गोष्टी नेहमी पहिल्या. फर्स्ट थिंग्स फर्स्ट, आय ऑलवेज से. So then your first job is to take care of your spouse and children. तर पहिलं काम तुझं काय आहे? तुझ्या नवऱ्याला, तुझ्या बायकोला, तुझ्या मुलांना पहिलं सांभाळ. Not your cousin, चुलत भावंड, Not your मावस uncle, भावंड, your aunts, अंकल, आंटी, great grand- काका, काकू, मावशी, Uncle. आजी, आजोबा, खापरपणजोबा नाही. पहिलं नवरा, बायको आणि स्वतःची मुलं सांभाळ. some people go to the village काही लोक आपल्या गावी जातात because somebody far off some uncle is getting married or his son is getting married. लांबच्या चुलत्यांच्या घरात लग्न आहे. And then what they do? मग काय करतात? They don't even know anything about काही them. माहिती नसतं, आता पता काही नाही. But they know it's Silve means we have to go. पर सिल्वे नाम है ना, उनका भी सरनेम सिल्वे, तो जाना पड़ेगा. डोंबल्याचं And जाना then पडेल. they take loan and go. आणि कर्ज घेऊन जातात. कशाला? Big loan. खूप मोठं कर्ज घेऊन त्या लग्नाला जाणार. There they go and then come back. आणि तिथं जाऊन काय नाही, परत यायचंय. And then after coming back, परत आल्यावर काय मग? 1 year spent to pay off the नाही, loan. परत आल्यावर काही नाही, वर्षभर लोन फेडायचं. कशाला घेतलं होतं? चुलत्यांच्या कोणाच्या तरी लग्नाला गेलो होतो, आडनाव सिल्वे ना. अरे मग म्हणून नाही, जायला लागतं ना. असलं कसलं Your जायला? home, तुझं घर पल. if they are well fed and clothed, then you can give to others. तुझ्या नवऱ्याला, बायकोला, तुझ्या मुलांना व्यवस्थित खायला मिळतंय, व्यवस्थित पांघरूण आहे, व्यवस्थित नेसायला आहे, त्यातनं उरलं तर मग दुसऱ्यांना द्या. Some people say, but that is not love. काही लोक म्हणतात, अहो पण त्याला प्रेम नाही म्हणत. But Jesus said, love your neighbor. पण येशू म्हणाले, शेजाऱ्यावर प्रेम कर. Yes. हो. Your neighbor is your wife sleeping in the same bed as you. मग तुझा शेजारी तुझी बायको असू शकते ना, जी बेडवर तुझ्या शेजारीच झोपली. And she is your first neighbor. आणि मग पहिली शेजारी तीच झाली की बाबा. If she has no clothes and you are distributing to her neighbor's wife, what is the use? तिला घालायला साड्या नाहीत आणि तू शेजाऱ्याच्या बायकोला साड्या घेऊन देतो. नाही म्हणजे कसं वाटतं ते? वाटायला तरी बरं वाटतं का? ऐकायला तरी बरं वाटतं का? आणि बघायला तर अजिबात बरं वाटत नाही. मैं तो बोलू सामने ही है, ये क्या है? हैं? बीवी को मैंने को कपड़े नहीं, बाजू में जाके पर एकदम भंडार खोलून ठेवलाय. शोभतं का? Amen. शेम. If your own house is not in peace, तुझं स्वतःचं घर शांतीत नाही, how can you help someone else's? दुसऱ्यांना काय तू मदत जाऊन करणार आहेस? तुझ्या Make स्वतःच्या your घरची own आग house strong. तुझं first. स्वतःचं घर पहिलं स्ट्रॉंग कर, Then you can lend your wood to another. मग दुसऱ्यांना जाऊन लाकूड दे. पहिलं स्वतःच्या घरातली आग नीट बघ. Say, your wooden house has got so many planks missing, तुझ्या लाकडी घराला कितीतरी फळ्या नाहीयेत, त्या पहिल्या बुजव. and you are even plucking out the rest and giving to your आणि neighbor. बाकीच्या पण फळ्या काढून काढून तू दुसऱ्यांना चुलीत टाकायला देतोयस. अरे तू उघडा पडत चालला ना. Love your parents, आई वडिलांवर प्रेम करा, but serve your household first. पण आपल्या स्वतःच्या परिवाराची पहिली सेवा करा. Jesus said, येशू बोलले, Paul said पॉल बोलला in 1 Timothy 5:8, 1 तिमोथी 5:8 मध्ये, if a man does not provide for his own family, he denies the faith. 1 तिमोथी 5:8 मध्ये पॉल म्हणाला, परंतु जर कोणी जे आपले स्वतःचे त्यांची विशेष करून आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही, तर त्याने विश्वास नाकारलेला आहे आणि तो अविश्वासणाऱ्यापेक्षा वाईट आहे. Amen. आमेन. Third point, 3, talk before you give. देण्या अगोदर बोला.
Amen. दिल्यानंतर सांगू नका, द्यायच्या आधी सांगा. Planning to give a big gift मोठी गिफ्ट काहीतरी द्यायचं प्लॅनिंग करताय, or loan money to your family, किंवा मोठं लोन, मोठं कर्ज काहीतरी द्यायचा विचार करताय, stop first. पहिलं थांबा. Talk with your spouse. आपल्या नवऱ्याशी, बायकोशी बोला, Ask, विचारा, is मागा. it a gift or a loan? हे गिफ्ट आहे का कर्ज म्हणून देताय? See, when you're giving also, you should be very sure. देताना पण एकदम 100% खात्री पाहिजे की गिफ्ट म्हणून देतोय का लोन म्हणून देतोय. नाहीतर later on they say, म्हणतात मग आगाऊन म्हणतात, मी लोन म्हणून दिलं होतं, तुम्ही परत दिलंच नाहीये. मग ते म्हणतील नाही, तुम्ही आम्हाला बोललाच वाटलं नाही. तुम्ही गिफ्ट दिलं. See, all that confusion. बघा सगळा गोंधळ होतो, मग नात्यांमध्ये ह्याच्यामुळेच गोंधळ होतात सगळे. मग नाही, मला वाटलं तू असं फुकट दिलं. नाही, मी फुकट नाही दिलं, मला परत पाहिजे. अरे मग आधी सांगायचं ना परत पाहिजे. So is it a gift or a loan? तर पहिलं बोला, गिफ्ट देताय का कर्ज देताय? Will this come back or will this never come back? हे दिलेलं परत येणार आहे का दानच आहे? See, and even when you're giving, आणि देता नाही, don't give so much that finally if they don't give you back, you have to live under the coconut tree. देता नाही, मी परत परत सांगतो, एवढं देऊन मोकळे होऊ नका की शेवटी तुम्हाला नारळाच्या झाडाखाली राहायची वेळ येईल. Amen. आमेन. एवढं देऊ नका. Will that giving cause you stress in the life or एवढं- fight in the home? एवढं दिल्यामुळे तुला टेन्शन येणार आहे का? घरात भांडणं होणार आहेत का? याचाही विचार कर ना. Say, otherwise you cannot sleep. नाहीतर रात्रीची झोप येणार नाही. Oh, yes, I gave as a loan, but now I don't know. हो ना, कर्ज म्हणून दिलं खरं, पण आता माहित नाही. So talk before you walk with your wallet. तर तुझं पर्स घेऊन चालत जाण्या अगोदर थोडं बोलून जा. See, if help steals your peace, ती मदत करून जर तुझी शांती गेली आहे, it's not real help. तर ती खरी मदत नाहीये. तू मदत केली आणि त्यातून तुझी शांती उडाली, तर ती खरी मदत नाहीये बेटा. It's harm. त्यातनं इजा आहे. Are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतोय? हा लेखाजोखा सगळा ठेवा समोर आणि मग निर्णय घ्या. Fourth point, 4, listen to each other. एकमेकांचं जरा ऐका. Sometimes the husband gives without the notice of the woman. कधी कधी नवरा बायकोला न सांगता देऊन टाकतो, Husband gives to his family but blocks wife's voice. आणि नवरा आपल्या स्वतःच्या फॅमिलीला देऊन मोकळा होतो आणि बायकोचा आवाज बंद करून टाकतो. That's not unity. याला काही एकी म्हणत नाहीत. The wife there gives in secret because she feels unheard. आणि बायको पण गुप्तपणे देऊन टाकते, कारण तिला असं वाटत असतं की माझं नाहीतरी घरात कोणी ऐकतच नाहीये, कशाला सांगायचं त्यांना मी देतेय माझ्या माहेरी. But that's pain. पण मग त्यातनं वेदना आणि इजा नंतर होतात. So be fair, तर थोडं फेअर इनफ पाहिजे. be gentle, अन्याय नाही, न्याय पाहिजे. सौम्यतेनं, be open. उघडपणे. Both families matter to you. दोन्ही परिवार तुम्हाला उपयोगाचे, फायद्याचे आणि दोन्ही परिवार तुमच्यासाठी आहेत हे माहित पाहिजे. Both voices count. महत्वाचे दोन्ही परिवार, दोन्ही आवाज पाहिजेत. Amen. Amen. Marriage is not one boss, it's two hearts. लग्न म्हणजे एक मालक नाही, दोन हृदय आहेत. हे लिहून ठेवा. Because कारण- if both listen, कारण दोघांनी जर ऐकलं, their love grows. आपसात ऐकलं, तर तिथे प्रेम वाढतं. Are you getting me, people? कळतंय का? ते मालक आणि गुलाम असं नातं नाहीये. ती दोन हृदय आहेत. And when both speak, आणि दोघं जेव्हा बोलतात, then secrets will shrink. मग गुप्त गोष्टी आपोआप कमी कमीच होतात. Fifth point, 5, one purse or two purses. एक पाकिट का दोन पाकिट? The heart must be one. हृदय एक पाहिजे. Whether it is 10 wallets, हा, हृदय एक पाहिजे. मग पाकिट 10 ठेवा, नाही तर 1000 ठेवा. heart must be one. हृदय एक पाहिजे. नवरा Trust बायकोचं. should be there. विश्वास पाहिजे एकमेकात. Faithfulness should be there. विश्वासूपणा आणि इमानदारी पाहिजे एकमेकात. Whether you keep one bank account or two bank accounts. नाही तर बँकेत अकाउंट एक उघडा, दोन उघडा, काही It's फरक your पडत नाही. choice. तुमची निवड आहे, तुम्ही ठरवा. But make sure पण ही खात्री बाळगा, your hearts are together. हृदय एक पाहिजे. No secrets, नवरा बायकोचं हृदय एक पाहिजे. गुप्त गोष्टी अजिबात नकोत. no fear. अजिबात भीती नको. Just trust. विश्वास 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 पाहिजे. Because money is not about the pouch alone. कारण पैसा म्हणजे केवळ खिसा आणि पाकिट नाही रे. It's about the planning. पैसा म्हणजे योजना सुद्धा. Amen. आमेन. One bag or two bags still say one thing. एक पिशवी का दोन पिशव्या, म्हणणं एक असू दे बस. What's mine is yours. की माझंच आहे ते तुझं आहे, What's yours is mine. तुझं आहे ते माझं आहे. इन्वेस्टमेंट वगैरह वगैरह, इथे गुंतवलं तिथे गुंतवलं, म्युच्युअल फंड में डाला, शेयर में डाला, सब बोल के करो भाई, घर में बोल के करो. Are you छुप getting छुप me, के people? मत करो कि वो आ गया, इट पॉप्ड अप ऑन माय फोन एंड आई डिड इट. नो 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 नो, स्पीक अबाउट इट फर्स्ट. पहिलं बोला, मग करा. Sixth, 6, when to give to extended family. आपल्या विस्तारित परिवाराला कधी मदत करायची असते. Helping your parents or in-laws is not wrong. आई वडिलांना मदत करणं, सासू सासऱ्यांना मदत करणं काही चुकीचं नाही, It's a good thing. चांगलंच आहे. But it should be done with wisdom. पण जरा ज्ञानानं करा. Amen. आमेन.
Don't give just because you feel guilty or you are afraid. तुला दोषी वाटतंय, तुला गुन्हेगार वाटतंय किंवा तुला भीती वाटते म्हणून देऊ नको. Don't just give because you want to stop the fight. आणि तुला भांडणं थांबवायची आहेत म्हणून मी आपलं देऊन टाकलं म्हणूनही नको. Just because I want to keep my peace at home. मला घरात शांती ठेवायची म्हणून मी देऊन टाकलं असं नको. Never take a big loan to help anybody. कोणालाही मदत करायला मोठी मोठी कर्ज घेऊ नका बरं का. Because कारण that loan will steal from your daily expenses. ते कर्ज ते लोन तुझ्या रोजच्या खर्चातनं पैसा चोरून नेणार It आहे. will steal from your children's school fees also. तुझ्या मुलांची शाळेची फी त्यातनं चोरली जाणार आहे. Amen. नको. Don't असं take a नको. big loan to help अशी anybody. मोठी मोठी कर्ज कुणालाही मदत करायला Don't घेऊ stand नका. as a guarantee for anybody. कुणासाठी गॅरंटर बनायचं नाही. मी परत सांगते कुणासाठीही विसार बनायचं नाही. Unless गॅरंटर you really बनायचं know नाही. that person. हा, तो व्यक्ती तुम्हाला फार चांगला माहित असेल तर गोष्ट वेगळी आहे. नाहीतर कुणासाठी सुद्धा ते कर्ज घेतायत म्हणून त्यांचा Unless you are guarantor sure नाही. that even if I don't get it back, I won't mind. आणि मग तुम्हाला जर खात्री असेल की मला जरी मग नाही नंतर पैसे मिळाले तरी काही हरकत नाहीये तर मग गॅरंटर बना. ठीक आहे. Otherwise, don't become. नाही तर मग गॅरंटर वगैरे कुणासाठी बनायची गरज नाही. Don't become such a good Samaritan that you don't have for yourself. एवढे चांगले शोमरोनी पण बनू नका की स्वतःसाठी काही राहिलंच नाही. सगळ्यांची गॅरंटी तुम्ही बनून बनराय. सगळ्यांची गॅरंटर बनायची काही गरज नाही. Don't dig a big hole for your family to build a roof for somebody else. कुणासाठी तरी छप्पर बांधायला स्वतःच्या घरात कशाला एवढी मोठी I told you भगदाड last करतो? time. गेल्या वेळेला मी सांगितलं तुला. Don't remove your roof to cover somebody else's roof. कुणाचं तरी छप्पर झाकायला स्वतःच छप्पर कशाला फाडलं. If you have an extra roof, give it to him. तुझ्याकडे जास्तीचं छप्पर असेल तर भले त्यांना दिलं. But don't remove your roof. तुझं छप्पर काढून दुसऱ्यांना द्यायची गरज नाही. That is not love, that is foolishness. त्याला प्रेम म्हणत नाही, त्याला मूर्खपणा म्हणतात. Don't starve your own house to feed another. स्वतःच्या घराला आणि फॅमिलीला कशाला उपासमार करायला लावतो. दुसऱ्यांना खाऊ घालतो आणि स्वतःच्यांना नाही. Bless others, but not by breaking yourself. दुसऱ्यांना आशीर्वाद दे भला पण स्वतःला तोडून आणि स्वतःची फॅमिली तोडून नाही. Give only when your house is in peace. जेव्हा तुझं घर शांतीत नांदतंय ना मग दे, काय हरकत नाही. Give only when your spouse agrees. तुझा नवरा तुझी बायको जेव्हा सहमत करते तेव्हा दे, मग You काय are हरकत नाही. giving from extra, you are not giving from empty. तुझ्याकडे जे जास्तीचं आहे त्यातून देत आहेस चालेल पण तुझ्याकडेच नाही आणि तरी देत राहिलाय ते चुकीचं आहे. Somebody may say, कोणीतरी म्हणे but that widow gave everything in the temple. नाही पण त्या विधवाबाईनं मंदिरात सगळं टाकलं. The 2 mites she had gave it. 2 नाणी होती, दोन्ही टोल्या टाकल्या. But the 2 mites does not include the house she has and the land she has and some money she has at home. पण 2 नाण्यांमध्ये तिच्या घरी जो पैसा होता, तिचं स्वतःचं जे घर होतं किंवा शेत वगैरे जे स्वतःचं होतं ते आलं नाही ना. त्यावेळेला पर्समध्ये 2 होती ती दोन्ही टाकली. You don't carry the papers of your home while going to the temple. हो ना. मंदिरात जाताना स्वतःच्या घराची कागदपत्र घेऊनच फिरता का हो तुम्ही की आज जर पास्टरांनी डोनेशन मागितलं तर लिहूनच टाकतो त्यांच्या नावावर फ्लॅटच हो का. नाही आम्हाला चालेल पण तुम्हाला प्रॉब्लेम होईल ना हो. So some people just take it. तर काही लोक मात्र असं घेतात. That day she must have taken some money. त्या दिवशी ती थोडे पैसे घेऊन गेली मंदिरात. In that 2 mites she must have thought, I will buy vegetables, I will buy meat, I will buy this, I will buy that. त्या 2 नाण्यात तरी ठरवलं असेल चर्च संपल्यानंतर जाऊ बाजारात हे घेऊ ते घेऊ. And then 1 mite I will put in the temple आणि treasure. एक नाणं मी ऑफरिंग म्हणून मंदिरात But when she टाकली. went into the temple, पण जेव्हा ती मंदिरात गेली she was so taken up with God. एवढं देवाचा स्पर्श तिला जाणवला She said, I will put it all. की ती म्हटली मी सगळं I will टाकते. not eat today. ती म्हणाली I आज will not buy vegetables today. ती म्हणाली आज मी जेवणार नाही, आज मी भाज्या बिज्या काही घेणार नाही, आज मी सगळं ऑफरिंग म्हणून देवाला देऊन टाकणार. Are you getting me? कळतंय का. Some of the things you have to read in between the lines. काही गोष्टीमध्ये बायबल The मध्ये Holy Spirit has to guide you. बायबल मध्ये सुद्धा वाचताना वाक्यांमध्ये जे दडलेलं असतं ते वाचायला शिका. ते पवित्र आत्मा शिकवेल. Amen. Amen. Give from the extra, not from the empty. जे तुझ्याकडे जास्तीचं आहे ते दे. तुझ्याकडेच नाही आणि काय द्यायला निघाला. Give with prayer, not with panic. प्रार्थना करून दे. गोंधळून आपलं सगळं देऊन मोकळा नको होऊ. But for 100 rupees, don't have 7 days fasting and हा, prayer. पण 100 रुपये कोणी मागितले तर त्याच्यासाठी 7 दिवस उपास प्रार्थनेला बसायची गरज नाही. 100 रुपये पे तू 8 दिन का फास्टिंग पकड़ रहा. किसी ने करोड़ मांगे तो तू तो दिखेगा ही नहीं. किसी ने करोड़ मांगे तो तू तो चर्च में ही दिखेगा नहीं. फिर फास्टिंग ही प्रेयर, फास्टिंग ही प्रेयर. So don't plant your peace in someone else's pocket. तर कुणाच्या तरी खिशात तुझी शांती राहायला ठेवू नको. Love is not giving everything. प्रेम म्हणजे सगळं लुटून टाकणं नव्हे. Amen. Amen. It's giving wisely. प्रेम म्हणजे सुज्ञतेनं देणं, Say, हुशारीनं द्या. are you आपण getting me? जगा त्यांनाही मग जगवा. स्वतः पहिले तर जगा. ऑक्सीजन मास्क पहले आप पहनो फिर दूसरों को पहनाओ. फ्लाइट में बोलते
See, some may not like what I say, काही लोकांना ना मी जे बोलतो ते अजिबात आवडणार नाही, मला माहिती आहे. but that is why I'm giving this strong final word to parents. पण म्हणून तर मी आई वडिलांना हा शेवटचा फायनल शब्द सांगत आहे. Don't become a burden, become a blessing. ओझं बनू नका, आशीर्वाद बना. Yes, you gave birth. तुम्ही जन्म दिलाय. Yes, you made big sacrifices. होय, तुम्ही मोठे मोठे त्याग केलेले आहेत. But true love doesn't say, पण खरं प्रेम असं म्हणत नाही हा that I have given everything, now I have to beg before you the मी whole तुला life. सगळं देऊन टाकलं, आता आयुष्यभर मी तुझ्यासमोर भीक मागायची, असं खरं True प्रेम love does not say, now since I have carried you all your life, now you carry me all my life. खरं प्रेम असं नाही म्हणत काय की मी तुला आयुष्यभर कडेवर उचललं, आता माझ्या म्हातारपणी तू मला उचल. And that is not love. ते प्रेम नाही. That is a bill you are producing before your हे children. बिल दिलं तू तुझ्या मुलांना, मैंने तुझे संभाला अभी तू मुझे संभाल, हे क्या बिल आहे क्या? असं I नसतं mean, ते. here in the East they say, पण पूर्वेकडे असं म्हणतात. मी तुला लहानपणापासून मोठं केलं, हा, सारा इमोशनल गेम आता आहे. नंतर तुला मला सांभाळायला हो लागेल. का? I असं. mean, that is not sacrifice. त्याला काही त्याग म्हणत नाहीत, That is producing the bill. त्याला म्हणतात बिल दिलं, बिल बिल फाडा. Love gives freely, असं नव्हे बेटा, प्रीती मोफत देते. not with strings attached. प्रीती मागे धागे दोरे जडलेले नसतात. मैंने दिया दिया दिया. Say, whether you take care of me or not, तू मला सांभाळ नको सांभाळ, I have done it out of love. मी प्रेमापायी केलंय बेटा, मी प्रेमापायी केलेलं आहे बेटा. Say, असं. Jesus didn't expect anything after he gave his life for us. येशूंनी त्यांचा प्राण आपल्यासाठी दिल्यानंतर कसलीच अपेक्षा आपल्याकडनं ठेवलेली नाही. Some parents say, काही आई वडील म्हणतात I gave them life. मी त्यांना जीवन दिलंय, Now it's their duty to take care of me. मी मुलांना जन्म दिला, मी मुलांना जीवन दिलं, आता त्यांचं कर्तव्य आहे, त्यांनी मला सांभाळायला पाहिजे. But love is not trade. अरे प्रीती म्हणजे काय, व्यवहार आहे का? हे असले कसले व्यवहार? Don't make your children into a pension plan. या काही धमक्या आहेत का? तुमच्या मुलांना तुझा पेन्शन प्लॅन कशाला बनवतो? मुलांना पेन्शन प्लॅन बनवू नको की त्यांना जे मिळेल त्याच्यावर मी जगीन. That's why I say save for म्हणून yourself. मी म्हणतो बेटा, मी परत म्हणतो, स्वतःसाठी थोडी बचत ठेवा. Every month little दर for महिन्याला yourself. थोडं स्वतःसाठी And साठवा. even if the husband goes first, आणि नवरा जरी मग प्रथम वर गेला, keep something for your wife, थोडं बायकोसाठी सोडून जा बाबा, because your children will stand on their own feet. कारण मुलं तर स्वतःच्या पायावर उभी राहतील. But your wife is getting old, she will need more money for medicines. आता बायको तुझी म्हातारी आहे, तिला औषधोपचारासाठी थोडे पैसे लागणार, Keep something for her. थोडं तिच्यासाठी सोडून जा. If the wife goes first, जर बायको पहिली वर गेली there's no problem for the man, because man knows how to तर live. पुरुषाला काही प्रॉब्लेम नाही, त्याला माहितीये कसं जगायचं, Because he knows where he has saved. कारण घर प्रमुख आहे तो, त्याला माहितीये कुठे काय बचत करून ठेवली आहे. Are you understanding what कळतंय I'm का मी काय म्हणतोय? दीज आर विजडम नगेट्स इथे वाटतोय आम्ही. ज्ञानाची रत्न आहे ती. saying? Amen. देव बाप्पा, See, these things will help you in the long run. या गोष्टी लांबच्या पल्ल्यात तुम्हाला मदत करतील. You be a blessing, not a burden. आशीर्वाद बना, ओझं बनून राहू नका. ही तळमळ आहे आमची तुमच्यासाठी की आशीर्वाद बनून राहा मुलाबाळांसाठी, ओझी बनून राहू नका. I know mothers are suffering. मला माहितीये मातांना, आयांना त्रास होतो. They have to beg every day before their children to give them some money. रोज भीक मागावी लागते मुलांसमोर की थोडे पैसे दे ना. See? नको तसलं केविल वाणे See, जीवन. and don't give expecting something from your children later on. आणि मग मुलांकडनं नंतर काहीतरी अपेक्षा ठेवायची आहे म्हणून मुलांना देऊ नका. See? असं लपलेले धागे दोरे नको की मैं दे रही हूं फिर तू मुझे देगा, नको. Paul said पॉल in म्हणाला 2 Corinthians 12:14, 2 करीन 12:14, I do not want what you have. तुमच्याकडे जे आहे ते मला नकोय, I want you. मला तू पाहिजे. Say that. मी बऱ्याच वेळेला हे वाक्य बोलत असते की मला तुझं काही नकोय, मला तूच हवायस. Yes, see, in 2 तेरा Cor- तेरे पास रख, तू मेरा हो जा. Bas. तेरा तेरे पास ही रख बेटा, तू मेरा हो जा. We are not looking for yours. आम्ही तुमचं काही बघत नाही, We are looking for you. आम्ही तुम्हाला बघतोय. आम्ही Paul तुमचं said- काही शोधत नाही, आम्ही तुम्हाला शोधतो. 2 Corinthians 12:14. 2 करीन 12:14, अंडरलाईन इट. There he says, म्हणाला तो, even if you love me less, I will still love you more. तुम्ही जरी माझ्यावर कमी प्रेम केलं तरी मी तुमच्यावरती जास्त प्रेम करणार. That should be the stance of parents. आई वडिलांची Towards their भूमिका, children. आई वडिलांची भूमिका आपल्या मुलांसाठी अशीच असायला हवी की पोरांनो, तुम्ही जरी आमच्यावर कमी प्रेम केलं तरी आम्ही तुमच्यावर जास्तच प्रेम करणार आहोत. Amen. आमेन. Children, मुलांनो, learn this truth.
हे सत्य शिकून घ्या. We love you not for what you have, तुमच्याकडे जे आहे त्यामुळे आम्ही तुमच्यावर प्रेम करत नाहीये, but we want you. आम्हाला तुम्ही पाहिजे आहात. मुलांनो, We have enough. आम्हाला तुम्ही पाहिजे आहात. बेटा, हमारे पास बहुत है, हमको तेरा कुछ नहीं चाहिए, तेरे बैंक का कुछ नहीं चाहिए, तेरे घर का कुछ नहीं चाहिए, हमको तू चाहिए. See, Paul didn't say, I want something from you. पॉल असं नाही म्हणाला की मला तुमच्याकडून काहीतरी हवंय. He said, I want you. पॉल म्हणाला मला तू हवायस. I don't want your money, I don't want your car or anything. मला तुझी गाडी घोडा काही नको, मला तू हवायस. Even if you बाबा. love me less, जरी तू माझ्यावर कमी प्रेम केलं I will still love you more. तरी मी तुझ्यावर जास्तच प्रेम करणार आहे. Real love does not keep the score. खरं प्रेम स्कोर ठेवत नाही It की keeps किती giving and giving. देत राहतं, देत राहतं, देत राहतं. खरं प्रेम देत राहतं, आकडा ठेवत नाही, मोजत नाही. Because love is like a river which flows. कारण प्रेम म्हणजे नदी आहे आणि नदी वाहते. It flows with thanks. नदी आभार प्रदर्शनाने वाहते. ती Amen. वाहती नदी आहे, वाहती. आमेन. म्हणून आपण गातो ना, Parents- लव्ह इज फ्लोइंग लाईक अ रिव्हर. Parents should bless from above. आई वडिलांनी वरून आशीर्वाद Come द्यायचा. on, parents, your hand should be above like सगळे जे आई वडील आहेत ना, त्यांनी असा हात करायचा. not beg from below. असं भीक नाही मागायची Children, give me some money. की मुलांनो मला जरा थोडे पैसे द्या. Say like this. म्हणा असं, I am a parent मी आई बाप आहे and I will bless from above. आणि मी वरून आशीर्वाद मुलांना देणार आहे. Say it before बोला the Lord. बोला 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 So तुम्ही. God will not put you in a state where you have to beg. म्हणजे देव तुम्हाला त्या अवस्थेत ठेवणारच नाही जिथे तुम्हाला भीक मागायची पाळी येईल. Say, बोला बोला, I will bless you from above in the name of Jesus. मी वरून तुम्हाला आशीर्वाद देणार मुलांनो, येशूंच्या नावात. Every time I come to your house, I'll be a means of blessing for you. बेटा, जेव्हा केव्हा मी तुझ्या घरी येईन, मी तुझ्यासाठी आशीर्वाद ठरणार आहे. Never see from the peephole and say, oh, old parents have come to receive something. कधी दाराच्या भोकातनं बघून असं म्हणू नका की अरे म्हातारे आई बाप काहीतरी घ्यायला आले. Amen. असं नाही. Keep your hand always about to bless. हात नेहमी आई बापाने वर ठेवा त्यांना आशीर्वाद द्यायला. Don't expect children to repay you. मुलांनी तुमची परतफेड करायची आशा अपेक्षा ठेवू नका. Teach them to repeat you. त्या मुलांना असं शिकवा की मी करतेय तसं कर. Your रिपीट love is a seed. रिपीट आफ्टर मी त्यांना सांगा. रिपे केलं नाही तरी चालेल, तुझं प्रेम एक बीज आहे. Yes, don't look for repayment. रिपेमेंट बघू नको, रिपीट करायला लाव त्यांना. Teach them to pass it on to their children. त्यांना शिकव की आम्ही तुमच्यापर्यंत हे पोहोचवलंय, तुम्ही तुमच्या मुलांपर्यंत पोहोचवा. Jesus said, freely you have received, freely give. येशू म्हणाले तुला मोफत मिळालंय, मोफत दे. Amen. Freely give. फ्रीली गिव्ह, फ्रीली फ्रीली यू हॅव रिसीव्ड, फ्रीली फ्रीली गिव्ह. Love is a gift. Love is not a loan. प्रीती एक देणगी आहे, प्रीती लोन नाही, कर्ज नाहीये ते. Amen. आमेन. You plant love now. तू आत्ता प्रेम पेर. आमेन. Then you harvest understanding later. म्हणजे समजूतदारपणा नंतर कापता येईल. प्रेम आणि पेरा, लिहा, प्रेम पेरा, समजूतदारपणा कापा. Plan in such a way that you never need to pull from them. अशी योजना करा की मुलांकडनं कधी काही खेचायची गरज पडणार नाही. Don't build your old age on your child's shoulders. म्हातारपण मुलांच्या खांद्यावर बोजा बनवून टाकू नका. Be strong enough to bless, not just to receive. एवढे खंबीर राहा की आशीर्वाद देता येईल, फक्त घ्यायला नकोय, देत राहा. Be a fountain. एक झरा बना. Don't be a sponge. स्पंज नको की That wherever you सगळं go, you just take in. स्पंज नकोय की जो स्पंज सगळं शोषून शोषून घेऊन टाकतो. नाही, झरा बना. If you prepare yourself, स्वतःची तयारी जर अशी केली, you will never live under pressure. कधी तुम्ही प्रेशर खाली, दबावाखाली जगणारच नाही. Bible says children are arrows to be released, हो, बायबल म्हणतं मुलं म्हणजे बाण आहेत, सोडणारा बाण. not bank accounts to हा. collect from. आपली मुलं म्हणजे आपलं बँक अकाउंट नाहीये की ज्यांच्याकडनं जाऊन जाऊन आपण पैसा गोळा करायचा. नाही, मुलं सोडून द्यायचा बाण आहेत. Amen. Release. You are releasing Release. them. That's why they are moving त्या forward. in मुलांना life. तुम्ही सोडून देताय म्हणून ते पुढे जात आहेत. रिलीज. Amen. Amen. I think so. I will stop here. मला असं वाटतं इथे मी थांबेन आता. Thank you, Father. धन्यवाद. Shall we look to the Lord? प्रभूकडे बघायचं का मग आता? Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, I thank you मी तुझे आभार मानतो for your word, तुझ्या शब्दांसाठी, for your wisdom, तुझ्या ज्ञानासाठी, for your presence, तुझ्या सहवासासाठी तुला धन्यवाद. for the things that you teach us. ज्या गोष्टी तू आम्हाला शिकवतोस त्याबद्दल तुला धन्यवाद. These are practical. या व्यावहारिक गोष्टी आहेत, These are insightful. या मदत करणाऱ्या आहेत, These are spiritual. प्रकाश पाडणाऱ्या आध्यात्मिक गोष्टी आहेत.
that can be applied even in our modern times. ज्या आम्ही आमच्या आधुनिक जमान्यात सुद्धा वापरू शकतो. Your word is so powerful. तुझा शब्द एवढा सामर्थ्यवान आहे. It's the same for all seasons, तो शब्द सर्व ऋतूंसाठी, सर्व काळांसाठी सारखाच आहे. for all generations. शब्द आहे, तो बदलत नाही. सर्व पिढ्यांसाठी. Father, I pray, बापा मी प्रार्थना करतो, help each parent प्रत्येक आई बापाला सहाय्य कर. to apply these lessons हे धडे त्यांनी वापरावेत in their lives. त्यांच्या जीवनात. Help each child प्रत्येक लेकराला सहाय्य कर. to apply these things in their lives, या गोष्टी त्यांनी आपल्या जीवनात वापराव्यात that they will prosper. की ते समृद्ध व्हावेत. Let the children also learn to honor their parents. मुलाबाळांनी सुद्धा आई वडिलांचा मान करणं शिकून घ्यावं. Then they will have long life, म्हणजे त्यांनाही दीर्घायुष्य मिळेल. and then things will go well with them. तत्पश्चात त्यांचं कल्याण होईल. Father, I pray this morning, देव बाप्पा सकाळी मी प्रार्थना करतो, touch everyone, आलेल्या प्रत्येकाला स्पर्श कर. touch the parents, आई वडिलांना स्पर्श कर that they can store a little bit for themselves. की त्यांनी स्वतःसाठी थोडंसं बचत करून ठेवावं. And not only that, आणि एवढंच नाही, that they may learn also to give. त्यांनी देणंही शिकावं. Give because your word says, देणं कारण की तुझं वचन म्हणतं द्या, give द्या, and it shall be given, द्या म्हणजे तुम्हाला दिलं जाईल, but not without wisdom. पण ज्ञानाशिवाय नाही. Bless each one of them. प्रत्येकाला आशीर्वादित कर. Bless each widow. प्रत्येक विधवा स्त्री आशीर्वादित कर. Bless the old parents, वयस्कर आई वडिलांना आशीर्वादित कर that they will never have to beg or borrow from their children. की कधी त्यांना आपल्या मुलांकडनं भीक मागायची किंवा उसनं घ्यायची वेळ येऊ नये. That doesn't mean the children should not help. आणि याचा अर्थ असा नाही की मुलांनी आई वडिलांना मदत करायची They नाही. should help. मुलांनी खरं म्हटलं तर आई वडिलांना मदत केलीच पाहिजे. They should give, मुलांनी आई वडिलांना दिलंच पाहिजे, but पण out of love, प्रेमानं. not out of demands. डिमांड आहे, मागण्या आहेत म्हणून नाही. No, they should give out of love प्रेमाने and दिलं पाहिजे respect, आणि आदराने दिलं पाहिजे and give it with dignity. आणि एक आदरानं, प्रेमानं, इज्जतीनं द्या. Father, I pray, देव बाप्पा मी प्रार्थना करतो, let the old parents be a blessing to their children, वयस्कर आई वडील त्यांच्या मुला मुलींसाठी आशीर्वाद ठरू देत. not a hindrance in that family, अडचण आणि बोजा नाही, but पण a blessing. एक आशीर्वाद. Their hand should always be there to bless the children. त्यांचा हात नेहमी मुलांना आशीर्वाद द्यायला असू दे. The children should not say, मुलांनी असं म्हणता कामा नये, the old parents are a pain for us. माझे म्हातारे आईबाप माझ्यासाठी डोक्याचा ताप आहेत, They give only trouble to us. नुसतं त्रास देतात, नुसतं त्रास. No. असं नको The मुलांनी old म्हणायला. parents तर वयस्कर आईबाप should live in dignity, आदरानं जगावेत, with respect, इज्जतीनं आदरानं जगावेत and be a blessing to their grown-up children. आणि मोठ्या झालेल्या मुलांसाठी आशीर्वाद ठरावेत. Father, I pray now, देव बाप्पा आता मी प्रार्थना करतो, open the gates of heaven स्वर्गाचं दार उघड, and pour down your blessings on them, तुझ्या आशीर्वादांचा पाऊस त्यांच्यावर पाड. because they are learning to live the biblical way. कारण बायबलच्या रीतीनं शिकायचा मार्ग ते शिकतायत. Bless each one of them, आलेल्या प्रत्येकाला आशीर्वाद दे, prosper each one of them, आलेल्या प्रत्येकाला समृद्ध कर, give them long life त्यांना दीर्घायुष्य दे and a blessed life. आणि आशीर्वादित जीवन दे. Let their relationship grow stronger and stronger. त्यांचं एकमेकांशी असलेलं नातं अजून बळकट होऊ Let दे. the family come close together परिवार आणि फॅमिली अजून एकमेकांच्या जवळ येऊ and दे live a joyful आणि life. एक आनंदी जीवन जगू देत सर्व. Thank you, Father. धन्यवाद देव बाप्पा. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो म्हणून नाही. Amen and amen. Amen. Praise God. आमेन. Please be seated. देवाला धन्यवाद.